ज्यावेळी हिल मॅरेथॉनचा ऍक्च्युअली दिवस असतो त्या दिवशी सातारमध्ये एक सणापेक्षा वेगळं वातावरण नसतंच, सणच आहे सातारचा. अगदी खरं. आमचं स्वप्न असं होतं आणि आहे की साताऱ्यात सगळे लोकांनी अगदी मॅरेथॉनच पळायला पाहिजे असं नाही, पण काहीतरी करून घराच्या बाहेर पडायला, कारण आज काळाची गरज आहे. नको बोलू तो कुठला पिक्चर नाना पाटेकर शांत बैठ मजनूबाई तसं मी करायचा प्रयत्न करतो. नको सारखा बोलू, वेळ जातोय, पण मला राहवत नाही रे. लिटरली प्रत्येकाला अरे तू काय बा, तुझं वय किती, 22, तुझं वजन किती आहे रे, 109 किलो 110 किलो, काय करतोस तू. पहिला एक समज होता की श्रीमंतांचा खेळ वगैरे. कुठला आला श्रीमंतांचा खेळ, त्याला काय पैसा लागतो, फक्त पायात बूट घातला की बाहेर पडला की तुम्ही पळू शकता. केस कापणारा माझा जो बार्बर आहे तोच रनर झाला माझ्यामुळे. आणि प्रसन्न सर काय म्हणले की तुम्ही ना गावातून सुरू करा, कारण गावातील लोकांना सुद्धा हे बघायला मिळालं पाहिजे ना, त्यांना त्यातून काहीतरी इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे. तुम्ही सगळे डोंगरात जाऊन पळणार आणि माघार येणार, लोकांना काय बघायला मिळणार. पण 100 लोकांपासून ती सुरू झालेली मॅरेथॉन आज आपली 7,000 रजिस्ट्रेशन आणि तेही एका तासात फुल होतात. हे तुला माहिती आहे, फेमस झाले. संपलाय विषय. म्हणजे साताऱ्यातले जे लोक इथले लोकल आहेत त्यांना त्या रूटवर प्रॅक्टिस करायला त्यामुळे चान्स मिळतो. बाहेरचे लोक आहेत ते बिचारे ते म्हणतात अरे सातारकर बहुत लकी आहे, लोक रूट पे भागणे को मिळत आहे. आमचं स्वप्न हे आहे की ही मॅरेथॉन अशीच घट्ट रवत जावी, त्याची पाळमुळं डीप व्हावीत आणि साताऱ्यासारखीच गावोगावी रनिंगची चळवळ, फिटनेसची चळवळ, मॅरेथॉनची चळवळ ही आणखी जोमाने पसरावी, हे आमचं विजन आहे. आणि आज हे तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला वाटतं ऑफिशियली कुठंच नाही अजून बोललेलो आम्ही, अनाऊन्स करतोय. नमस्कार मंडळी, मॅरेथॉन टॉक्सवरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या पॉडकास्टमध्ये ज्यांनी साताऱ्यातल्याच लोकांना नाही तर सातारमधले, सातारच्या बाहेरचे, देशातले, देशाच्या बाहेरच्या लोकांना साताऱ्यात आणून पळायला भाग पाडलं, त्या सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक, फाउंडर डॉक्टर संदीप काटे सर यांच्यासोबत आपली चर्चा झालेली आहे. या पॉडकास्टमध्ये एकंदरीत सातारा हिल मॅरेथॉन कशी सुरुवात झाली, त्याची सुरुवात, डॉक्टरांची सुरुवात कशी झाली या हिल मॅरेथॉन सोबत, आणि एकंदरीत या हिल मॅरेथॉनचा रूट कसा होता, ते करत असताना आलेली आव्हानं कशी होती, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅरेथॉनचा हा शब्द सातारमधल्या लोकांच्या मनी त्यांनी कसा उतरवला. त्याचबरोबर आज वेगवेगळ्या शहरांमध्ये मॅरेथॉन आयोजित करणारी मंडळी डॉक्टरांच्या सल्ला घ्यायला सातारमध्ये येतात आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतात. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटतं आम्हाला जरूर सांगा. त्याचबरोबर तुमचा एखादा मित्र असेल, मैत्रीण असेल जी मॅरेथॉन प्रेमी असेल तर तिच्यापर्यंत हा पॉडकास्ट पोहोचवा. आणि तुम्हाला जर पॉडकास्ट आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूयात नवीन पॉडकास्ट. काटे सर, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. हॅलो सर, सातारा हा हिल मॅरेथॉन ह्याच्याबद्दल मला तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं काय होतं की डिसेंबर नोव्हेंबर हा महिना सुरू झाला की पुणे मॅरेथॉन, मुंबई मॅरेथॉन यांच्या बातम्या यायला लागतात पेपरमध्ये की तिकडे केनियाचे लोक आले, बाकी आफ्रिकन देशातले लोक आले, त्यांनी मॅरेथॉन जिंकल्या, हे झालं ते झालं. अशा वेळी आपल्या सातार सारख्या शहरामध्ये आपण मॅरेथॉन भरवू शकतो, हा विचार पहिल्यांदा तुमच्या डोक्यात कसा काय आला? असं ऍक्च्युअली विचार म्हणजे काही मुंबईच्या किंवा पुण्याच्या कंपॅरिझन मध्ये आपण साताऱ्यात काहीतरी करूया अशा दृष्टीने नव्हता आला. ओके. म्हणजे म्हटलं तर मुंबई मॅरेथॉन ही किंवा त्याच्या आधी सुद्धा पुणे मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ही 1900 मला वाटतं 83 सालापासून सुरू झाली पहिल्यांदा. म्हणजे भारतातली ती ऍक्च्युअली पहिली मॅरेथॉन आहे. मॅरेथॉन म्हटलं तर 42.2 किलोमीटर ज्याला आपण स्टँडर्ड डिस्टन्स म्हणतो, ती फुल मॅरेथॉन. पण ती इंटरनॅशनल म्हणजे फक्त इंटरनॅशनल रनर्सच्या दृष्टीने जास्त करून पॉप्युलर होती. म्हणजे बाहेरचे इलिट रनर्स, आफ्रिकेचे रनर्स असतात ना जे प्रोफेशनली पळणारे, बरोबर, अशा लोकांसाठी म्हणून ती फेमस होती. सर्वसामान्य माणसं मॅरेथॉन पळायची हा विचार त्यावेळेस नव्हताच, भारतामध्ये अस्तित्वात नव्हता 1983 साली. आणि 2004 साली मुंबई मॅरेथॉन जी आहे ना, आता ज्याला टाटा मुंबई म्हणतात, पूर्वी स्टँडर्ड चार्टर्ड होती, तर त्या मॅरेथॉन मध्ये मात्र त्याचे ऑर्गनायझर जे आहेत प्रोग्राम इंटरनॅशनल किंवा अनिल सिंग आणि विवेक सिंग नावाचे दोघं भाऊ आहेत, त्यांनी ती सुरुवात केली. तेव्हा त्यांचा अँगल होता की पब्लिकने त्यात पळायला पाहिजे, म्हणजे सर्वसामान्य माणसांनी सुद्धा रनिंग करावं, डिस्टन्स रनिंग. मग त्यांनी हाफ मॅरेथॉन आणि फुल मॅरेथॉन तिथे पहिल्यांदा आणली. त्यामुळे खऱ्या अर्थानं सर्व लोकांसाठी पार्टिसिपेटिव्ह स्पोर्टची सुरुवात भारतात जी झाली ती त्या मॅरेथॉन पासून 2004 साली झाली. आणि 2012 सालापर्यंत मी स्वतः त्याच्याशी संबंधित नव्हतो, किंवा सातारा हिल हाफ मॅरेथॉनची सुरुवात 2012 सालापासून झाली तशी. पण मी कधीही कुठल्या मॅरेथॉनमध्ये धावलो नव्हतो, काही नाही. पण 2012 साली ज्यावेळेस माझं वय साधारण 37 होतं आणि मी साधारण आपल्या सर्जिकल प्रॅक्टिसमध्ये, मी सर्जन आहे बाय प्रोफेशन, मूळ व्याधी तज्ञ, तर बाकी आपल्या कामाच्या व्यापातून, फॅमिलीच्या व्यापातून मला व्यायाम करणं किंवा रनिंग करणं वगैरे हा विषय खरा बॅक फुटवर गेला होता. कॉलेजला असताना व्यायाम करायचो, जिम करायचो थोडंफार, आणि फुटबॉल खूप खेळायचो वगैरे. चष्मा असून सुद्धा फुटबॉल खेळायचो बरं का. असा फुटबॉल लिटरली असा चष्मा असा
डोक्यावर डोळ्यावर असायचा, दिसायचं नाही त्याशिवाय, आणि कमरेला एक स्पेअर चष्मा लावलेला असायचा त्यावेळेस. एक फुटला की दुसरा लावायचा. तर हे सगळं कॉलेजला असताना खूप केलं होतं, मेडिकल कॉलेजला सुद्धा केलं. पण बाकी 2012 सालापर्यंत मस्तपैकी 83 किलो वजन झालं होतं माझं. थोडंसं पोट सुटलं होतं, फिट नव्हतं अजिबात नाही. आणि मग त्यातून योगायोग आणि दैवी हे सगळ्या गोष्टीच्या मागे एक मोठं माझं नेहमी असं म्हणणं आहे की दैवाचा मोठा भाग आहे. ते सगळं घडलं, सांगतो कसं झालं ते. आणि त्यामुळे सातारा हिल मॅरेथॉन सुरू झाली. म्हणजे मुंबई पुण्यात आहे, मग आपण साताऱ्यात करूया असं काही नाही. ओके. इट इज जस्ट घडलं. म्हणजे मी स्वतः म्हणजे फॅमिलीसोबत महाबळेश्वरला गेलो होतो. ही स्टोरी खूप वेळा खूप ठिकाणी सांगितलेली आहे, तरी सुद्धा इथं सांगतो पुन्हा एकदा. प्लीज. महाबळेश्वरला आम्ही सहज कुटुंब फिरायला गेलो होतो, मी, माझी बायको आणि 2 मुलं. त्यावेळेस शार्दूल माझा मुलगा होता, तो 8 वर्षाचा आणि मुलगी 3 वर्षाची होती. आणि टॉयलेटमध्ये बसून मला पेपर वाचायची सवय. तिथं काही भेटलं नाही म्हणून मी खाली रिसेप्शनला फोन करून काहीतरी द्या वाचायला सांगितलं. त्यांनी एक मॅगझिन आणून दिलं. त्या मॅगझिनमध्ये बसल्या बसल्या चालताना एक आर्टिकल दिसलं, अमित शेठ आणि नीपा शेठ नावाचं भारतातलं कपल, ज्यांनी कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन नावाची साऊथ आफ्रिकेतली 90 किलोमीटरची मॅरेथॉन वयाच्या 38व्या वर्षी जाऊन पूर्ण केली. ओके. मी म्हटलं, हे 38व्या वर्षी इतकं वय असून कसं काय कोणी एवढं पळू शकतं, आणि 90 किलोमीटर काय भानगड आहे, असं झालं. आणि नेमका ते वाचत अरे म्हणले भारी आहे यार, आपण काय यार फिटनेससाठी काहीच करत नाही, वजन वाढले, ढिला झालोय. आणि असं विचार करत बाहेर आलो टॉयलेटमधनं, तर नेमकी बायको समोर टीव्ही लावून बसली होती. आणि त्यामध्ये टीव्हीवर मुलं आणि बायकोना मुंबई मॅरेथॉनचं लाईव्ह प्रक्षेपण बघत होते. तो रविवार होता नेमका. आणि 2012 सालची ती मला वाटतं 9वी मुंबई मॅरेथॉन चालू होती लाईव्ह. आणि मी बाहेर आलो आणि मग सुचित्रा म्हणली, अहो सचिन पण पळतोय, दिसतोय का बघतोय मी. म्हणजे कोण, माझा मेवणा, म्हणजे बायकोचा भाऊ. तर तो आणि त्याची बायको ज्योती हे मुंबई मॅरेथॉनला कधी कधी हाफ मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचे गेले 2-3 वर्षापासून. म्हणजे मला काही इंटरेस्ट तोपर्यंत कधीच नव्हता आला की हे का पळतायत. आणि ते बघितलं मला असं वाटलं, हा काय योग आहे, आपण आत्ताच आतमध्ये एक मॅरेथॉनची गोष्ट वाचली, बाहेर मॅरेथॉन सचिन. माझ्या डोक्यात असं एकदम असा प्रकाश पडला की अरे आपण सुद्धा काहीतरी पळायला सुरू करूया. बस डोक्यात आलं. आणि मग मी ऑनलाईन सर्च करायला सुरू केलं की आता कुठं मॅरेथॉन पळायचे, म्हणजे कुठं पळायचे. त्या काळात काही एवढ्या मॅरेथॉन्स होत नव्हत्या. मुंबईची मॅरेथॉन सोडली तर दुसरी कुठली मॅरेथॉन माहितीही नव्हती खरं तर. मग सचिनला विचारलं, तू मुंबई पळतोस, दुसरी कुठली, कारण मुंबईला पळायचं म्हटलं तर अजून 1 वर्ष थांबायला लागेल. मग म्हटलं आपण सर्च करू ऑनलाईन. मग सर्च केल्यावर मला एक सापडली, एप्रिलमध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क म्हणून जो उत्तराखंडमध्ये आहे, उत्तरांचलमध्ये, तिथं एक हाफ मॅरेथॉन होती. त्याचा ऑर्गनायझर राहुल वर्गीस नावाचा व्यक्ती होता. आता माझा मित्र आहे. रनिंग अँड लिव्हिंग नावाची त्याची संस्था होती, तर त्याचा तो फाउंडर आणि चीफ बिलिव्हर असा आहे. ऍक्च्युली त्यापासून इन्स्पायर होऊन मी अलीकडेच मी सुद्धा माझ्या नावासमोर असं चीफ बिलिव्हर लावायला सुरू केलंय. सो फाउंडर ऑफ सातारा हिल हाफ मॅरेथॉन आणि चीफ बिलिव्हर. सो द स्टोरी स्टार्टेड फ्रॉम राहुल वर्गीसची रनिंग अँड लिव्हिंग हाफ मॅरेथॉन. आणि मग मी जानेवारीपासून ट्रेनिंग केलं सुरू. आणि काय त्यावेळेस ट्रेन करायला कोणीच नव्हतं, माहित नव्हतं कसं पळायचं. मग ऑनलाईन सगळं सर्च केलं, एक ट्रेनिंग प्रोग्राम डाउनलोड केला, प्रॅक्टिस केली आपल्या जिल्हा परिषद ग्राउंडवर, सातारा क्लबवर. सातारा क्लबला 350 मीटरचा राऊंड आहे, असं गोल 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 30-40. आधी सुरुवातीला 2-4 जमत होत्या, मग 2-4-5 करत करत हळूहळू प्रॅक्टिस करत करत 25-30 राऊंड मारून प्रॅक्टिस केली आणि जाऊन धडकलो तिकडं. तिथं गेल्यावर मग तिथलं वातावरण, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हाफ मॅरेथॉन एकटाच गेलो. बायको आधी येतो म्हटलेली फिरायला सोबत, पण मुलांची एक्झाम झाली, आली म्हणून ती आलीच नाही. आणि मग मी ती पूर्ण केली हाफ मॅरेथॉन. पण ती हाफ मॅरेथॉनची पहिला म्हणजे जवळपास 10 किलोमीटर गेलो तेव्हाच वाट लागली. परत येताना चालत परत कसं येत होतो. आणि चढ उतारच होता, आपल्या सातारा सारखाच ऑलमोस्ट, अर्धी घाट नाही. आणि हत्ती बित्ती क्रॉस झाली आम्हाला जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला. ओके. हत्ती क्रॉस झाली. आणि ऑर्गनायझरला विचारलं, अरे हाती, अरे बोललो कुछ नाही, शेर भी जाते कधी तर असं. पण तिथं चिअरिंग खूप चांगलं होतं, व्हॉलंटियर सपोर्ट चांगला होता. आणि फिनिश करायला जेव्हा आलो तेव्हा पायाला फोड यायला लागल्या म्हणून बूट काढले पायातून, हातात शूज घेतले आणि मग कसं तरी चालत पळत फिनिश केलं. आणि वाट लागली. पण फिनिश केल्यावर जे असं फिलिंग आलं, 21 किलोमीटर केलं आपण, बापरे. आणि केल्या लगेच गळ्यात त्याचं मेडल टाकलं. म्हणलं हे भारी आहे मेडल. हे आपल्याला फिनिश केल्यावर मेडल मिळेल हे डोक्यात नव्हतं आलं. बरोबर, आपण फिनिश करू, काहीतरी सर्टिफिकेट मिळेल वगैरे. पण गळ्यात मेडल पडल्यानंतर जे फिलिंग आलं ना, भारी भारी. मी विचार केला, यार असलं काहीतरी साताऱ्यात आपण का नाही करत कोणी. एकदम त्या क्षणात डोक्यात आलं की आपण साताऱ्याला गेल्यावर ना असले मॅरेथॉनच भरून टाकू. डायरेक्ट मॅरेथॉन भरवायची, काय नाही सिंपल. पण तेव्हा मुंबईला होते माहिती आहे, पण पुण्यात होते वगैरे इंटरनॅशनल मॅरेथॉन ऐकलं पण नव्हतं, किंवा इतर कुठल्या मॅरेथॉनची नाव माहित नव्हते. मग कंपॅरिझनचा विषय नाही, साताऱ्यात सुरू करायची हे असंच मला वाटलं म्हणून. मग घरी आल्यावर बायकोला सांगितलं. बायको म्हटली, अरे काय मॅरेथॉन भरवायची म्हणजे काय, करू ना असं काय नसतं गं, असं असं स्टार्ट करायचा, फिनिश करायचा, अशी टेबल लावायचे, पाणी द्यायचं लोकांना, एनर्जी ड्रिंक द्यायची, टाळ्या वाजवायच्या, झालं ठरलं. मग म्हटलं ठीक आहे, आता मला हाफ झाली तर मला फुल करायची म्हटलं 42 किलोमीटर. आणि तिला म्हटलं तर तू पण ट्रेनिंग कर, तू हाफ मॅरेथॉन कर. 21 मला जमणार का, म्हटलं जमेल.
मग ऑनलाईन परत सर्च केलं आणि फुल मॅरेथॉन कधी शोधली तर हैदराबादला होती एक. बर. मग 25 ऑगस्ट 2012 एप्रिलमध्ये हे झाल्यानंतर ते पुढचे आणखी 4 महिने प्रॅक्टिस करून मी फुल मॅरेथॉन केली आणि बायकोने हाफ मॅरेथॉन तिची पहिली केली. आणि मग सचिन माझा मेहणा तो सुद्धा आला होता आणि त्या दोघांनी फिनिश लाईन अशी एकत्र क्रॉस केली, भाऊ बहिणीने हाताला हात धरून वगैरे, आणि मी माझी फुल केली. तर तिथून आमच्या कुटुंबाचा हा मॅरेथॉन प्रवास सुरू झाला की यार हे भारी आहे, आपल्याला काहीतरी जगा वेगळं केल्याची भावना झाली. डॉक्टर बिक्टर आहे, मुलं वळा झाली, सगळं ठीक आहे, पण आपण मॅरेथॉन पळतोय. आणि त्या काळामध्ये ही जी डोक्यात आयडिया होती ती मित्रांशी बोलायला सुरुवात केली होती. मग आमच्या मित्रांमध्ये जवळजवळचे सगळ्यात पहिले जवळ मित्र डॉक्टर सगळे, डॉक्टर प्रताप गोळे, डॉक्टर चंद्रशेखर घोरपडे, हे आमची डॉक्टर मंडळी. त्यांच्यासोबत आणखी त्यांच्या मित्रांचे मित्र असे 17 क्लबमध्ये असले. मग ऍडव्होकेट कमलेश पिसाळ असतील, सीए विठ्ठल जाधव असतील, जितू भोसले, हे सगळे आमची आसपासची मंडळी. त्या सगळ्यांना आम्ही एकत्र मॅरेथॉन भरवायची आपल्याला, बरं का, मला हा मॅरेथॉन हा बरं आहे म्हणजे काय करायचं नक्की कोणाला काही ना. पण मी म्हटलं अरे असं असतं, असं पळायचं, असं करायचं, करू की त्यात काय म्हणले. असं करत मग ते आम्ही सगळं जुळाजुळव केली. आणि हैदराबादला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ते रनिंग कम्युनिटी मोठी आहे हैदराबादची तेव्हापासून. म्हणजे भारतातली रनिंग कम्युनिटीने ऑर्गनाईज केलेली ती पहिली खरं तर मॅरेथॉन आहे. मुंबई मॅरेथॉन ही प्रोफेशनली प्रोकॅम इंटरनॅशनल नावाची प्रायव्हेट कंपनी रन करते. ओके. पण रनिंग कम्युनिटी एकत्र येऊन करते ती ऑगस्ट मध्ये आम्ही जी गेली ती हैदराबादची. तर हैदराबाद रनर्स नावाची सोसायटी होती. पण त्यांचं ते नियोजनाची पद्धत हे सगळं सुचित्रा तिच्याबरोबर चाणाक्ष नजरेने लेडीजच्या दृष्टीने बरोबर बघून घेतलं. हे असं असतं, हे असं करायचं, हे असं करायचं, ते तिनं नोटीस केलं होतं. आणि बाकी आयडियाज आणि ह्यासाठी भन्नाट सगळ्या गोष्टी करायच्या त्या माझ्या डोक्यात, असं करू असं करू. मग रूट कसा करायचा, कुठं काय झालं, ती मग ती स्टोरी सुरू झाली. आणि मग तिथनं इथपर्यंत पोहोचलो. आपला रूट एकदम युनिक झाला, हिल रूट असा काढायचा. हे सगळं कसं झालं ही इट्स अ लॉंग स्टोरी, सांगू का ती आता. नाही, त्याच्या आधी मला ऍक्च्युली विचारायचंय की आता सचिनचा उल्लेख एवढा येतोच आहे, नशिबानं ते मेव्हण्यांचं नाव आहे. पण सचिन नंतर विराट येतो. विराट नंतर आता रिटायर झाल्यानंतर पुढे कोणी आपण त्याची वाट बघतो की तो पण तेवढा सक्षम आला पाहिजे बॅटिंगला की मॅच फसली तर काढू शकेल. नाही म्हणलं तरी ज्यावेळी मॅरेथॉन सातारमध्ये सुरू झाली त्यावेळी तिचं कंपॅरिझन बाकीच्या मॅरेथॉन सोबत झालं असणार आहे. अरे कदाचित लोकांनी वेडपट सुद्धा म्हणलं असेल की काय डॉक्टरला चाललंय हे, काय करतायचे. त्यामुळं एखादी मॅरेथॉन ज्यावेळी भरवतो आपण त्यावेळी समोर आव्हानं काय होती तुमच्या की सातारमध्ये मॅरेथॉन भरवतोय आपण. खरं सांगू का, ऍक्च्युली असं आपलं कॉम्पिटिशन मी म्हटलं तसं मला ती स्पिरिट नव्हतं. उलट आपण जे करतोय ते काहीतरी वेगळं आहे आणि काहीतरी भारी आहे असं उगाच फिलिंग होतच पहिल्यापासून. आणि सचिन त्याच्या जागी योग्य आहे, विराट त्याच्या योग्य आहे, पण महेंद्रसिंग धोनी सुद्धा आलाच ना. तो कसा आला, तो तर नाही म्हणतात ना की तो असा कुठेतरी ग्रामीण भागातला आहे किंवा छोट्या शहरात आला ना. तो मला क्रिकेट एवढं मी फॉलो करत नाही पण साधारण छोट्या गावात आला. तो हेलिकॉप्टर शॉट काय मार कसा आहे, म्हणजे तो काय असा क्लासिक बॅट्समन मला वाटतं नाहीये. पण तो त्याला जे वाटेल मनाला तसं तो करत गेला आणि ते त्याचं वेगळेपण हे त्याचं युएसपी ठरलं ना. बरोबर. त्याच्यात पॅशन होतं, हार्डवर्क त्याने केलं, त्यामुळे तो सक्सेसफुल झाला. मला असं वाटतं की आपलं तेच झालं की साताऱ्याचं आपल्याला काही घेणं नाही. मुंबईची कशी असती, पुण्याची कशी असती, हैदराबादची कशी असती, ह्यापेक्षा आपल्याकडे काय आहे साताऱ्यात, आपला असा रूट आहे, डोंगरातला रूट आहे. आपल्याला पळायचं तर डोंगरातच पळायला लागणार आहे. कारण आम्ही सगळे रूट जेव्हा बघितले आणि सुचित्रा जेव्हा रूट्स बघायला बाहेर पडलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की यार आपण 21 किलोमीटरसाठी जर एका दिशेने जायचं म्हणलं तर एकतर कासकडे जाऊ शकतो, पण तो डोंगर घाट चढून जायचा किती अवघड आहे, नको नको. मग आपण इकडे जाऊ कुठेतरी, पण इकडे कुठं जायचं, पूर्वेकडे हायवेकडे कसं जायचं, हायवे येणार, ट्रॅफिक होणार किंवा 3 बाजून डोंगरच आहेत ना. बरोबर. त्यामुळं 10 किलोमीटर जाऊन 10 यायचं असा विषय डोक्यात आला. पण ते सुद्धा कुठल्या दिशेने जायचं काय कळेनाच. पण नॅचरल ब्युटी जर घ्यायची असेल, आपल्याला हिरवळ पाहिजे असेल, जशी आम्हाला तिथं दिसली होती जिम कॉर्बेटला, आपल्याला ह्या डोंगरातच जायला लागणार होतं ना. शहरातनं कुठं जाणार आपण जाऊन जाऊन. म्हणून मग पर्याय नाही म्हणून डोंगरात जायचं. आणि एवढा चढ चढून कसं जायचं म्हणून आमचं आधी डोक्यात असं होतं की वरच सुरू करायचं. ओके. म्हणजे निवांत हॉटेलच्या इथनं सुरू करायचं, निवांत रिसॉर्ट, आणि तिथनं कासकडे जायचं. पण जेव्हा आम्ही परमिशनसाठी प्रसन्न साहेबांकडे गेलो त्यावेळेसचे एसपी प्रसन्न सर आणि कलेक्टर रामास्वामी सर यांचं प्रचंड मोठं योगदान आपल्या मॅरेथॉनच्या सुरुवातीमध्ये. ते म्हटले काय लागेल ते करूया, म्हणजे फुल कॉपरेशन होतं. आणि प्रसन्न सर काय म्हणले की तुम्ही ना गावातून सुरू करा, कारण गावातल्या लोकांना सुद्धा हे बघायला मिळालं पाहिजे ना. त्यांना त्यातून काहीतरी इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे. तुम्ही सगळे डोंगरात जाऊन पळणार आणि माघार येणार, लोकांना काय बघायला मिळणार. बरोबर. आणि दुसरं ते म्हटलं तुम्ही जर वरून सुरू करायचं असेल तर गाड्या सगळ्या लोक घेऊन वर जाणार. आणि घाटामध्ये जर कोणाची गाडी बंद पडली, काय झालं, ट्रॅफिक जाम झालं तर तो मोठा गोळ होईल. त्यामुळे तुम्ही घाटात गाड्या घेऊन जायचं नाही, गावातूनच सुरू करा. गावात खाली गाड्या लावायच्या आणि खाल्लं पळायला सुरू करा. आम्ही म्हटलं सर हा घाट अख्खा चढून कसं जायचं, लोक मारतील म्हटलं, एवढं कोण पळणार डोंगरातून. पण हे सगळं दैवत होतं काहीतरी. म्हणजे तीच आपली आज युएसपी झाली. म्हणजे एवढा घाट चढून मॅरेथॉन पळायला जायचं, हाफ मॅरेथॉन,
एकतर फुल मॅरेथॉन आमच्या डोक्यात नव्हतंच कधी. 42 म्हणजे खूप जास्त होते. 21 किलोमीटरसाठी 10 किलोमीटर जायचं. मग आम्ही ते स्टार्ट कुठून करायचे सर म्हटले, पोलीस ग्राउंडपासून करायचं, आमच्या पोलीस ग्राउंडपासून. मग सातारा पोलीस परेड ग्राउंडपासून सुरुवात केल्यानंतर 10.5 किलोमीटर कुठवर येते तो पहिला दिवस मला अजूनही आठवतो. आम्ही कारमधनं गेलो मोजायला आणि तो असा साधारणपणे प्रकृती रिसॉर्टच्या जरा पुढे जाऊन तो टर्न येतो. मग तिथं जाऊन तिथं मार्क केलं आणि हा असा 10.5 आणि 10.5 21 असा आमचा रूट ठरला. आणि हा एवढा टफ रूट खरंच ठेवायचा का, याच्यासाठी एकदा मी काय केलं, अमित शेटला फोन केला, जे माझे म्हणजे ज्यांच्यापासून मी सुरू केलं इन्स्पायर होऊन. कॉम्रेड्स मॅरेथॉन ज्यांनी 90 किलोमीटरची केली ना साऊथ आफ्रिकेतली, ती सुद्धा अशीच डोंगर, एक नाही दोन नाही, लिटरली असे 15-20 डोंगर क्रॉस करून ती मॅरेथॉन आहे. त्याचं सुद्धा एलिव्हेशन खूप प्रचंड आहे. त्यांना जस्ट मी भेटायला गेलो मुंबईला खास, की सर आम्ही असंच एक हाफ मॅरेथॉन करायचा विचार करतोय. कॉम्रेड्स तर 90 आहे, त्याच्या 1/4 पेक्षा कमी, पण असंच चढ आहे. म्हटलं की हमको करना चाहिए ऐसा. तो म्हणले अरे क्यों नहीं, यू शुड डू इट. मी म्हटलं सही सर, ये बहुत टफ नहीं होगा. अरे कैसे बात करता है, उलटा टफ है ना, दॅट विल बिकम इट्स यूएसपी. आणि तेच झालं. कॉम्रेड्स मॅरेथॉन आता आपली मिनी कॉम्रेड्स किंवा द अल्ट्रा हाफ मॅरेथॉन, म्हणजे साधी हाफ मॅरेथॉन नाहीये. हाफ मॅरेथॉन फ्लॅटला खूप होतात, पण अल्ट्रा म्हणजे अवघड प्रकारातली हाफ मॅरेथॉन म्हणून आपली फेमस झाली. आणि त्याला नाव सुद्धा देताना आमच्या डोक्यात कुठलं तरी हिल, आपलं डोंगर आहे, मग काय म्हणायचं त्याला, माउंटन म्हणूया, साताऱ्याची माउंटन मॅरेथॉन वगैरे असे शब्द करता करता मला ते हिल क्लिक झालं. मग मी सातारा हिल मॅरेथॉन, मी पूर्वी आम्ही मॅरेथॉन म्हणायचो, पण ऍक्च्युली दिस इज नॉट अ मॅरेथॉन, हाफ आहे. त्यामुळे मग सातारा हिल हाफ मॅरेथॉन आणि मग ते SHHM. सो दॅट वे SHHM बिकेम आवर अॅक्रोनिम आणि आज ती बाय गॉड्स ग्रेस खूप पॉप्युलर आहे. पहिल्या वर्षी मुंबईचे रनर्स, पुण्याचे रनर्स एक 10-20 असे आले होते. ओके. माझ्या कॉन्टॅक्ट मधनं, म्हणजे मी ज्यांच्यासोबत रनिंग कम्युनिटीशी जोडला गेलो होतो सुरुवातीला, त्यांना सांगितलं आम्ही अशी मॅरेथॉन भरवतो, ती या रे प्लीज तुम्ही. आणि तेव्हा फेसबुकवर वगैरे पोस्ट टाकल्या होत्या. तर जेम सगळे मिळून मला वाटतं 100 लोक आले होते फक्त हाफ मॅरेथॉन, पहिल्या फक्त 100. आणि बाकी 5 किलोमीटर पण आम्ही ठेवली होती आणि 10 किलोमीटर. मग त्यासाठी आपली साताऱ्यातली पोरं, लहान लहान मुलं वगैरे, सैनिक स्कूलची बरीच मुलं आली होती पहिल्या वर्षी. युनिव्हर्सल नॉलेज स्कूलची मुलं आली होती, कारण माने सरांनी आम्हाला सपोर्ट पहिल्या वर्षी खूप केला होता. कुपर आम्हाला सपोर्ट केला होता, कुपर साहेबांनी, मग त्यांचे स्टाफ. असं एक 5 आणि 10 किलोमीटरला गर्दी होती बऱ्यापैकी, पण मेन हाफ मॅरेथॉनला 100 लोक होती. पण 100 लोकांपासून ती सुरू झालेली मॅरेथॉन आज आपली 7,000 रजिस्ट्रेशन, आणि ते एका तासात फुल होतात. हे तुला माहिती आहे, फेमस झाले, संपलाय विषय, म्हणजे संपलाय. म्हणजे आता इतकं डिमांडिंग झालं. तर त्याचं कारण हे होतं की जे पहिल्यांदा आले ना, त्या लोकांना जो एक्सपिरियन्स मिळाला इथं, त्यांनी ते सगळं फेसबुकवर टाकलं त्यांच्या. आणि धो पाऊस आला होता पहिल्याच वर्षी. आम्हाला वाटलं आता पाऊस आला, आपोआप आम्हाला वाटलं आता ही मॅरेथॉन आपली गेली पाण्यात वाहून. आम्ही रात्री झोपलो होतो सगळी तयारी करू, आणि सकाळी एकदम खिडकी उघडून बघितली तर धो बाहेर पाऊस पडतोय आदल्या दिवशी. अरे म्हटलं आता सकाळी आपली मॅरेथॉन गेली, पण झालं उलटच. उलट फेमस झाली. टफ मॅरेथॉन, पावसातली मॅरेथॉन. आणि आमच्या टीमने काम झोकून देऊन काम केलं, सपोर्ट भरपूर दिला लोकांना. आपल्या सातारी स्टाईलनं सगळा सपोर्ट दिला, ढोल वाजवले, ताशे वाजवले, आणि तेव्हापासून ती फेमस आहे. ज्यावेळी हिल मॅरेथॉनचा ऍक्च्युअली दिवस असतो, त्या दिवशी सातारमध्ये एक सणापेक्षा वेगळं वातावरण नसतं, सणच आहे सातारचा. अगदी खरं, असं ते हिल मॅरेथॉनचं वातावरण. येस, इट्स अ फेस्टिवल. आणि आता तुम्ही जे म्हणत होतात की सुरुवातीला तिथं ती व्यक्ती असणं पण फार गरजेचं होतं. म्हणजे प्रसन्न सर कदाचित नसते तर मॅरेथॉन एवढी यशस्वी झाली असती नसती, आपल्याला काहीच आयडिया नाही, कदाचित नसती झाली. त्यामुळे आम्हाला पहिल्याच वर्षी म्हटले तुम्ही टायमिंग चिप सहित करा. ओके, टेक्नॉलॉजी पाहिजे म्हटले. आम्ही म्हटलं तो सर आम्ही फक्त असे नाही का मार्किंग करणार वगैरे. म्हणजे टाइमिंग चिप डालो पाऊंगे. सर वो तो महंगा रहता है, पैसा किधर से आएगा. अरे तुम करो बस, कहीं से भी कुछ भी हो जाएगा, तुम करो. मग आम्ही पैशाची जुळा खिशातनं टाकून सगळं करून आम्ही ते पहिल्या वर्षी कशी तरी केली. कारण टायमिंग चिपला खर्च असतो, टेक्नॉलॉजी. पण ती झाल्यामुळे पहिल्या वर्षापासून ती स्टँडर्डाइज झाली. त्यामुळे आज इथपर्यंत आपण जे पोहोचलोय, सगळं टेक्निकली साऊंड, सपोर्ट खूप चांगला, इन्व्हॉल्वमेंट ऑफ द सिटी अँड द पॉप्युलेशन, स्पिरिट आणि पॅशन तयार झालं. आणि त्यामुळे आज साताऱ्यात नाही, इथे मगाशी हे सांगत होतो की आपले जे वेगळं फ्लेवर आहे की साताऱ्याच्या मॅरेथॉनमुळे खरं तर पुणे मुंबईच्या किंवा हैदराबाद, दिल्ली, बेंगळुरू ह्या मोठ्या मोठ्या शहरातल्या मॅरेथॉनचा एक फ्लेवर वेगळा असतो, सिटी मॅरेथॉन्स. आपल्याकडे जो ग्रामीण बाज आहे साताऱ्याचा, सेमी ग्रामीण, सेमी अर्बन आहे ना, त्याच्यामुळं सातारा ही एक ऍक्च्युअली एक वेगळं एक फॉर्म्युला तयार झाला. बरोबर आहे. आणि त्याच्यापासून इन्स्पायर होऊन एस्पेशली पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघाल तर तुम्ही कोल्हापूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव, आज नागपूर पर्यंत हे सगळ्या भागांमध्ये महाराष्ट्राच्या मॅरेथॉन्स ऑर्गनाइज त्याच्यानंतर झाल्या. आणि त्या आमच्यापासून इन्स्पायर होऊनच वी आर प्राऊड अँड हॅपी टू से दॅट की आम्ही सगळ्यांना हेल्प करतो. लिटरली म्हणजे दरवर्षी 1, 2, 3, 4 नवीन मॅरेथॉनचे लोक माझ्याकडे येतात. म्हणजे बारामतीच्या मॅरेथॉन्स झाल्या, त्याही वेळेस ते ऑर्गनायझर्स माझ्याकडे आले होते. नवीन मॅरेथॉन कुठे होणार असेल तर बऱ्यापैकी त्यांना सातारा एक टेम्पलेट म्हणून माहिती असल्यामुळे, कारण सगळे येतात ना साताऱ्यात पळायला. बरोबर, ते आमच्याकडे येतात, आम्ही त्यांना गाईड करतो. मी त्यांना सांगतो बेसिक्स कशा करायच्या काय.
सो दॅट्स अ ह्यूज आहे की ही आपली स्पेशल ओळख झाली आहे बरोबर. साताऱ्याची. मुळात मी आता 2012-13ची मॅरेथॉन झाली त्यावेळी माझी 10वी-11वी होती, त्यामुळे त्याच्या आधीचं पण एवढं आठवत नाही की सकाळी क्लासला वगैरे जायचो तर साताऱ्यात तेव्हा फार लोक चालायला पण बाहेर नव्हती पडत. पण आता एक वेगळंच कल्चर आलंय की आता तर पावसाळा सुरू झालाय म्हणल्यानंतर दर रविवारी लोक मोठ्या संख्येनं बाहेर असतात की ज्यांना निवांतपर्यंत जायचं असतं किंवा हे प्रकृतीपर्यंत जायचं असतं, पूर्ण करायचं असतं ट्रेनिंग. हे एक करण्यामागं हिल मॅरेथॉनचा खूप मोठा वाटा आहे असं वाटतं का तुम्हाला? हो, म्हणजे आता तुम्ही ह्या पावसाळ्यातलं जर म्हणाल तर एप्रिल पासून मे पासून साधारण मे, जून, जुलै, ऑगस्ट हे 4 महिने हे आपले ट्रेनिंगचेच 4 महिने असतात. म्हणजे आपली जी मॅरेथॉन असते ही सप्टेंबरमध्ये साधारण असते. या वर्षीची आहे ती 1 सप्टेंबरला आहे. त्याच्या आधीचे 4 महिने म्हणजे 16 आठवड्याचा आपला ऑफिशियल ट्रेनिंग प्रोग्रामच असतो की जो आम्ही सगळ्या रनर्सला देतो आणि खास करून साताऱ्यातले जे लोक इथले लोकल आहेत त्यांना त्या रूटवर प्रॅक्टिस करायला त्यामुळे चान्स मिळतो. बाहेरचे लोक आहेत ते बिचारे ते म्हणतात अरे सातारकर बहुत लकी आहे, लोक रूट पे भागने को मिळत आहे. तो ते लोक आपापल्या शहरामध्ये फ्लायओव्हर मध्ये प्रॅक्टिस करतात कारण चढ त्यांना भेटत नाही सहजासहजी आणि निसर्ग तर अर्थातच आपल्याला मिळतो. तर हे 16 आठवडे दर संडेला आम्ही ट्रेनिंग रन्स घेतो. हे सुद्धा एक ऍक्च्युअली रेकॉर्ड आहे. कुठल्याही जगात मॅरेथॉनमध्ये कुठलेही ऑर्गनायझर सगळ्या रनर्ससाठी खास दर संडेला म्हणजे आमची दर संडेला एक मॅरेथॉन असते असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं संडेला खास करून 4 महिने तुम्हाला जे साधारण 300, 400, 500 लोक प्रॅक्टिस करताना त्यात बायका विशेष फिमेल्स पूर्वी कधी रस्त्यांवरनं माझी बायको स्वतः म्हणायची की मी कधी असं रस्त्यावरून पळेन असं मला इमॅजिन होत नव्हतं. म्हणजे तिला स्वतःला ऑड वाटायचं सुरुवातीला. ती म्हणायची मी नाही पळणार सुद्धा असं म्हणायची. फ्रस्ट्रेट व्हायची. काही लोक जरा कमेंट वगैरे मारायचे. साताऱ्यात ते वातावरण होतं. पण तिला मी सांगितलं तू पळ बिंदास, कानात हेडफोन लाव आणि पळ, इकडे तिकडे बघायचं नाही, प्रॅक्टिस कर. आणि आज साताऱ्यामध्ये दर संडे लॉंग रनला किमान 100-150 बायका असतात, महिला असतात, मुली असतात आणि पुरुष पण असतात. मग हे सगळे आता एकत्र रस्त्यावर पळणं हे आता एक कॉमन झालं. म्हणजे असं काही कोणी ऑड बघत नाही. मी स्वतः जेव्हा प्रॅक्टिस करायला सुरुवातीला हाफ चड्डी घालून बाहेर पडायचं म्हणलं मला ऑड वाटायचं, हा डॉक्टर काय झालं याला चड्डीत नका पळतोय रस्त्यांवर. पण आता काही नाही, मार्केटमध्ये पळतो. भाजीवाला एखादा असतो तो असतो, अहो डॉक्टर काय माझं केस कापणारा माझा जो बार्बर आहे तो रनर झाला माझ्यामुळे. तो म्हणायचा डॉक्टर कुठं आला पळून आलो मला जमल का हो, जमेल की. तो रेस्ट होतो दरवर्षी. आता माझा जो आहे तो अशी म्हणजे सगळ्या क्लासमधले लोक म्हणजे आमच्या ऑर्गनायझरमध्ये सुद्धा जसे सगळेच लोक आहेत म्हणजे डॉक्टर आहेत, वकील आहेत, आर्किटेक्ट आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, शिक्षक आहेत, पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आमचे एक आहेत, सगळ्या प्रकारचे व्यावसायिक आहेत. तसेच पार्टिसिपेट करणारे सुद्धा सगळ्या प्रकारचे लोक आहेत. सगळ्या प्रकारचे लोक आहेत. हा, समाजातल्या प्रत्येक स्तरातले. म्हणजे एक असं जे होतं एक समज होता की श्रीमंतांचा खेळ वगैरे. कुठला आला श्रीमंतांचा खेळ? त्याला काय पैसा लागतो, फक्त पायात बूट घातला की बाहेर पडला की तुम्ही पळू शकता. बाकी कुठल्याही स्पोर्टला तुम्ही साधं क्रिकेटचं उदाहरण घेतलं जो आपला सगळ्यात मोठा पॅशनचा स्पोर्ट आहे तर त्यात किती खर्च आहे, किती सामान सगळं लागतं, मैदान लागतं, 11 पोरच गोळा करा मग खेळा आणि त्यासाठी किट लागतं. तो खर्चिक खेळ आहे हो. हा उलटा सर्वसामान्यांचा खेळ आहे. हा, त्याला पार्टिसिपेट करायसाठी तुम्हाला जसं तुम्ही जिमसाठी एखादं पैसे भरल्याशिवाय सबस्क्रिप्शन घेतल्याशिवाय तुम्ही व्यायाम करत पण नाही, तसं रजिस्ट्रेशन फीज आम्ही घेतो. म्हणजे मग रजिस्टर केलेल्या माणसाला 4 महिने झक मारून राहतं की करायचंय मला, व्यायाम करावा लागतो ना. बरोबर. तुम्ही पैसे भरले तर तुम्ही जिम करणार, तुम्ही पैसे भरले रजिस्टर केलं तर तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आणि त्यामुळे तुम्हाला घरातून बाहेर पडायला प्रोत्साहन मिळतं. बरोबर. तो खर्च जर सोडला की तो नॉमिनल आहे, तो त्याच्या 10 पटीने तुम्ही वसूल करता. तुमचं लाख मोलाचं आयुष्य, तुमची तब्येत, तुमचं हेल्थ हे तसं तुम्ही अदरवाईज घरातनं बाहेर संडेला सकाळी मॉर्निंग सांगा कोण बाहेर पडतं? मस्त चादर घेऊन झोपायचं, उठायचं, चहा कॉफी घ्यायची, पोहे खायचे, पेपर वाचायचा, हे सोडून कोणी कशाला बाहेर पडलं असतं हे मॅरेथॉन नसती तर. त्यामुळे ही सगळी माणसं बाहेर पडत आहेत आणि त्यामुळे हे दिसतंय तुम्हाला रस्त्यावर. बरोबर. मला आणखीन एक विचारायचं होतं ते म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी आपण मॅरेथॉन सुरू केली होती त्यावेळी सातारमधल्या लोकांचा प्रतिसाद काय होता? म्हणजे लोकांनी नंतर ते सातारचं कल्चर झालं की अरे आपली मॅरेथॉन आहे, आपण गेलं पाहिजे. आता तर 1 तास तुम्ही खूप जास्त सांगितलं. मला स्वतःला पहिल्या 15 मिनिटात प्रॉब्लेम आलेला रजिस्ट्रेशन करायला. त्यामुळं सातारमधल्या लोकांचा प्रतिसाद कसा बदल जाणवत गेला? हळूहळू वाढत गेला. म्हणजे सुरुवातीला काय झालं की माझ्या टीम मधले लोक, आमची टीम जी होती ते लोक पार्टिसिपेट करायला आम्ही एक नियम केला होता की जे आपण ऑर्गनाईज करणारे आहोत ना, हे फक्त ऑर्गनाईज करणार नाही, कंपल्सरी पार्टिसिपेट करायचं. आपल्या मॅरेथॉन मध्ये नाही, पण आम्ही सगळ्यांनी आमची अख्खी टीम घेऊन पहिल्या वर्षीची मॅरेथॉन जेव्हा झाली तेव्हा फक्त मी आणि सुचित्रा रनर होतो. त्यावेळेस नव्हतो आम्ही सगळे, पण बाकी सगळ्या टीमला मी एक नियम केला की तुम्ही सगळ्यांनी कंपल्सरी एक हाफ मॅरेथॉन पुढच्या 4 महिन्यात करायची. म्हणून मग ती आमची झाल्यानंतर डिसेंबरमध्ये गोव्याला मॅरेथॉन होती. आम्ही गोवा मॅरेथॉनला आमच्या टीममध्ये सगळे जवळजवळ 20-25 लोक घेऊन गेलो होतो. सगळ्यांनी मग कुणी 10 किलोमीटर केलं, कुणी 21 केलं. तर तिथून ती सुरुवात झाली. आणि मग आता आमच्या टीम मधल्या ज्या महिला आहेत, आता सुचित्रा पळते म्हणून रंजिता पळायला लागली, रंजिता पळते अश्विनी पळायला लागली.
पल्लवी पळायला लागली, बरोबर. आदिती पळायला लागली, असं ते एकाला एक जोडत गेलं. आणि मग यांच्या मैत्रिणी, मग पल्लवी म्हणली, मग पल्लवीने काय केलं तर तिच्या घरात काम करणाऱ्या बाईला सांगितलं तू वजन खूप वाढलंय, पळायला सुरू कर. रंजिताने सांगितलं तिच्या भाऊजाईला आता तू पण पळायला सुरू कर. असं होत गेलं ते. आणि मग ते हळूहळू पर्क्युलेट होत गेलं. आणि मग एकाचे दोन, दोनाचे चार करत पहिल्या वर्षी महिला समजा ज्या हार्डली 4-5 असतील ते 25 झाल्या, मग 100 झाल्या, मग 200. तसंच घराघरामध्ये आमचे जे मित्र आहेत, आमच्या टीममधले जे लोक आहेत, त्यांच्या फॅमिलीचे लोक, त्यांचे मित्र, असं करत करत ते. आणि रस्त्यावर पळताना जेव्हा दिसला आपला माणूस, तेव्हा सातारा माणूस म्हणतो अरे माझा हा भाऊ आहे बरं का, अरे माझा हा काका आहे बरं का, हा पळतोय. मग ते, आणि सुरुवातीला व्हॉलंटिअर करायला यायला लागले लोक. व्हॉलंटिअर करताना, लोकांना पाणी देताना, एनर्जी ड्रिंक देताना, त्यांना जे स्पिरिट दिसलं ना लोकांचं, किती हॅपी दिसतात. पळताना माणसं अशी खुश असतात. म्हणजे त्रास होतोय शरीराला, कष्ट पडतायत, पण ते असे खुश असतात. आणि फिनिश केल्यावर असा घमाघूम आणि आनंद ते बघून व्हॉलंटियर्स जे असतात ना, ते पुढच्या वर्षी रनर होतात. बरोबर. आणि मग ते सायकल सुरू होतं. मग व्हॉलंटियरचा रनर, त्या रनरचे परत मित्र, आणखी रनर, असं करत करत ते आज साताऱ्यामध्ये घरटी म्हणतो ना आपण, घरटी एक माणूस असतं. घरटी, आपल्या साताऱ्याची ओळख कशी आहे तशी, अदरवाईज सैनिकी परंपरा आहे आपली. घरटी एक सैनिक असतो, तसं आज घरटी एक रनर असं म्हणायला हरकत नाही. खरं अतिशक्ती होणार नाही. नाही ऍक्च्युली खरं. आणि जसं एक बाई शिकली, एक महिला शिकली तर अख्खं घर शिकतं म्हणतात. तसं महिलांचा यात पण आणखी एक रोल आहे की एक महिला जर पळायला लागली घरातली, तर घरातले पुरुष ते किती दिवस घरात बसून राहणार किंवा म्हणणार अरे आम्ही नाही पळत, त्यांना पळत लागते त्यांच्या जागा होतो जागाच. त्यामुळे असं येण केन कारणानं आमचं स्वप्न असं होतं आणि आहे की साताऱ्यात सगळे लोकांनी अगदी मॅरेथॉनच पळायला पाहिजे असं नाही, पण काहीतरी करून घराच्या बाहेर पडायला. कारण आज काळाची गरज आहे. हालचाल कमी झाली आहे, व्यायाम कमी झालाय, वॉकिंग कमी झालंय, रनिंग कमी झालंय, नुसतं खायचं आणि बसायचं. आता आपण दुसऱ्या सेगमेंटकडे येऊयात. आणि तो सेगमेंट म्हणजे ऍक्च्युली रनिंग करताना आता बरेच जण असतात, हौशे नवशे गवशे सगळे या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात. मग हे सहभागी झाल्यानंतर त्यांनी रनिंग करताना काही प्रिकॉशन्स, काही काळजी घेतल्या पाहिजेत का? म्हणजे कोणत्या घेतल्या पाहिजेत? रादर सगळ्यात पहिलं मी असं म्हणेन की खूप काही विचार न करता की मला अमुकच केलं पाहिजे, अशाच पद्धतीने केलं पाहिजे, अमुकच शूज घातले पाहिजेत, किंवा माझं वजन इतकं अमुक असलं पाहिजे, ह्या इतक्या गोष्टींचा विचार करून मग खूप करायचं म्हटलं तर ते कधीच होणार नाही. पहिल्यांदा असं म्हणेन की तुम्ही यू आर बॉर्न टू रन. माणूस प्राणी हा चालण्यासाठी आणि पळण्यासाठीच बनलेला आहे. म्हणजे आपण हजारो वर्षांपासून आपली जी उत्पत्ती झाली, आपण 4.5 लाख वर्षापासून पृथ्वी तलावर आहोत वेगवेगळ्या फॉर्म मध्ये. आणि आता गेल्या 10,000 वर्षापासून आपण जे आपल्याला ज्ञात इतिहास म्हणतो आपण की ऍग्रिकल्चर सुरू झालं तेव्हापासून, अगदी ते जरी पकडलं तरी सुद्धा आपण पूर्वी लाखो वर्ष शिकारच करत होतो. आपल्याला शेती वगैरे फक्त 10,000 वर्षापासून आपण करतोय. म्हणजे एक घड्याळ जर बघितलं तुम्ही 24 तास त्यात असतात. त्या स्केलवर जर विचार करायचा म्हटलं माणसाचा ऍक्च्युअल स्केल, तर 4.5 लाख वर्ष म्हणजे 24 तास जर पकडले, तर 10,000 वर्षापासून आपण शेती करतोय. म्हणजे घड्याळातले ना शेवटचे फक्त 5 सेकंद, 24 तासामधले फक्त 5 सेकंद झाले आपण आता शेती करतोय. मग बाकी तुम्ही इतके तास, इतके मिनिटं शिकारच करत होता, म्हणजे जंगलात राहत होता. म्हणजेच काय की आपण शिकारीच्या मागं पळायचो. आयदर शिकारी करायसाठी, खाण्यासाठी आपल्याला अन्न नव्हतं मिळत, कारण कंदमुळं वगैरे करायचो, शेती स्वतः करायची माहित नव्हती, तर शिकार केल्याशिवाय खायला मिळत नव्हतं. आणि दुसरं, आपल्या मागं जर वाघ लागला, शिव लागला तरी पळायला लागायचं. म्हणजे जगायसाठी काही करून पळायला लागायचं. मग ते सगळं लाखो वर्ष आपण जे केलं ते आता 10,000 वर्षामध्ये आपण बेसिकली विसरलो. त्यामुळं मुळात आपल्या आतमध्ये हे आहे. त्यामुळे रन करायला लागण्यासाठी फार मोठी काही गोष्ट नाही. तुम्हाला बॅटिंग करायची आहे, तुम्हाला फुटबॉल खेळायचंय, बॅडमिंटन खेळायचंय, हे सगळे खेळ आहेत ना, ह्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग लागेल. पण तुम्हाला जर खरं तर नुसतं पळायचंय तर कोणी शिकवायची गरज नाही. जन्मजात आहे आपल्यासाठी, उपजत आहे. फक्त त्यातल्या त्यात आता आजच्या ह्या काळातल्या आपल्या आधुनिकीकरणामुळं आपल्याला इतकं जास्त सवयच राहिली नाही ऍक्टिव्हिटीची. त्यामुळं पळा म्हटलं कोणी तर दम लागतो लगेच. बस पकडायची, जरा पळायचं म्हटलं ते नको वाटतंय. चालायचं म्हटलं इथून तिथपर्यंत लगेच गाडी काढायची. याच्यामुळं आता गरज आहे की थोडं ट्रेनिंग करा. अगदी तुमचं वजन प्रमाणाबाहेर झालं असेल तर पहिल्यांदा थोडं डाएट सुद्धा कंट्रोल केला पाहिजे, आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे, वजन कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. नाही तर नुसतं तुम्ही जर अगदी 100-125 किलो झाला आणि पळत सुटला तर गुडघे बाद होतील. त्यामुळं प्रिकॉशन काय तर बाबा ट्रेनिंग करा. जे आम्ही ट्रेनिंग घेतो म्हणजे हाफ मॅरेथॉन पळा असं कोणाला म्हणत नाही डायरेक्टली. 16 आठवड्याचं कंपल्सरी ट्रेनिंग घेतो. जो ज्याने कधीच काय आयुष्यात पळालेला नाही तो सुद्धा माणूस हळूहळू सुरुवातीला 500 मीटर पळू शकतो, मग 1 किलोमीटर, अच्छा वॉक रन करू शकतो. थोडंसं वॉक, थोडंसं रन, थोडंसं वॉक, थोडंसं रन, हे तर करता येईल सगळ्यांना. ज्याला 2 पाय आहेत तो माणूस चालू शकतो आणि पळू शकतो, नाही का. मग हळूहळू करत जर वाढवत नेलं ना तर एक सर्वसामान्य माणूस ज्याचं फिटनेस खूप चांगलं नाहीये किंवा खूप खराब सुद्धा नाहीये,
हा माणूस, कोणी माणूस, बाई, स्त्री, पुरुष, हा आरामात 4 ते 5 महिन्याच्या ट्रेनिंग नंतर हाफ मॅरेथॉन पळू शकतो. आणि ते ट्रेनिंग आम्ही करून घेतो. मग ते ट्रेनिंग फॉलो करावं. ऑनलाईन मिळतं ते. तुम्ही आजूबाजूला तुमचे मित्र जे रन करतायत आधी आजूबाजूला तुमच्या कम्युनिटीत त्यांच्याकडनं गायडन्स घ्या. आहाराकडे थोडं लक्ष द्या. आपल्या आहारामध्ये प्रोटीन खूप कमी असतं. खास करून जर व्हेजिटेरियन असाल तर कमी. नॉनव्हेजवाल्याला त्यातल्यात बरं असतं. पण नॉनव्हेजवाला तरी काय हो, आठवड्यातनं रविवारी आम्ही मटण लागतं बरं का. म्हणजे आठवड्यात एकदाच खाणार, ते 2 तुकडे मटणचे आणि रस्सा पातेलं भर. ते नाही प्रोटीन. प्रोटीन म्हणजे रेग्युलरली अंडी खाल्ली पाहिजे, चिकन खाल्लं पाहिजे. नॉनव्हेज खात नसाल तर तुम्ही दूध घेतलं पाहिजे, पनीर खाल्लं पाहिजे, सोयाबीन खाल्लं पाहिजे. तर हाय प्रोटीन डाएट कुठल्याही प्रकारच्या इंटेन्सिव्ह स्पोर्ट्ससाठी हे इंटेन्सिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला इतकं पळायचं म्हटल्यानंतर तुम्हाला एनर्जी लागणार आहे, बरोबर, आणि प्रोटीन लागणार आहे. तर त्यासाठी तुमचं डाएट लक्ष पाहिजे. कार्बोहायड्रेटचं प्रमाण चांगलं पाहिजे, प्रोटीनचं पाहिजे, फॅटचं पाहिजे, बॅलन्स पाहिजे. हे सगळं डाएट हे पुन्हा एक शास्त्र आहे. पण सिम्पल आहे, खूप कॉम्प्लिकेटेड नाहीये. अति खाऊ नका आणि डाएटमध्ये प्रोटीन हाय ठेवा, पाणी भरपूर प्या. या गोष्टी केल्या आणि ट्रेनिंग शेड्यूल फॉलो केलं तर हाफ मॅरेथॉन करणं हे काही असं फार मोठं नाहीये. काही नाही. हवा आहे करून केल्यावर तुम्हाला समजतं की हाफ मॅरेथॉन केली मी, आता फुल करूया. जोवर करत नाही तोवर ते अवघड वाटतं, केल्यानंतर भारी वाटतं. आणि करू शकतं, कोणीही करू शकतं. माझा चॅलेंज आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. बरोबर आहे. आता म्हणजे मॅरेथॉन करू शकतो, त्यासाठी आहार घेतला पाहिजे, त्यासाठी तुम्ही फॅट्स, शुगर, प्रोटीन हे सगळं बघितलं पाहिजे. पण या सगळ्या बघताना आजकाल बरेच बाकी पण इन्स्टंट फूडचे प्रकार आलेत की ज्याच्यामुळे आपल्या हेल्थवरती परिणाम होतोय. आपण ऍक्सेप्ट करू न ऍक्सेप्ट करू पण होतोय. या गोष्टीबद्दल किंवा डाएट या गोष्टीबद्दल तुम्ही मॅरेथॉन रनर आणि मॅरेथॉन फाउंडर म्हणून काय सांगाल? फास्ट म्हणशील ना तर सगळा घोळ तिथंच आहे. सगळं इन्स्टंट आहे ना, इन्स्टा आहे ना. आम्ही म्हातारी सगळे आता फेसबुकवाल्याला सुद्धा रेट्रो म्हणतात नाही का. सगळं फास्ट पाहिजे. रील्स हे सगळं फास्ट मध्ये सगळं गोळ आहे. 30 सेकंडची रील, 45 सेकंड, 60 सेकंड. अरे थोडा वेळ घेऊन शांतपणे अशा गप्पा आता आपण जे मारतोय ना, एक अर्धा तास, पाऊण तास, असं व्हायला पाहिजे काहीतरी. तसंच फूडच्या बाबतीत पण झालंय आपलं की सगळं फास्ट फास्ट फास्टच्या याच्यामध्ये नादामध्ये काय झालंय की फास्ट फूड म्हणजे काय, तर जे चमचमीत आहे, जे चवीला चांगलं लागतंय आणि जे बनवायला सुद्धा वेळ लागत नाही. जगामध्ये ना जे चांगलं आहे, जे शाश्वत आहे, जे तुम्हाला टिकाऊ आहे, ते तुम्हाला हळूहळूच होतं. शॉर्टकट कधी करायला गेला ना तर सगळं अवघड आहे असं मला वाटतं. म्हणजे स्वयंपाक असो तो तुम्ही आरामात जो स्वयंपाक घरात बनवतो आपण, तो जे म्हणजे कमीत कमी प्रोसेसिंग केलेलं असतं, त्यात पौष्टिक तत्व जास्त असतात. इन्स्टंट फूड हे चमचमीत होण्यासाठी, त्यात टेस्टी होण्यासाठी त्यात मीठ जास्त असतं, मसाले जास्त असतात आणि त्यामुळं ते जास्त खाल्लं जातं. आणि त्यामुळं सगळं इन्स्टंट हे घातक डेफिनेटली आहे. आणि सगळ्याच गोष्टीत ते झाले. प्रवास सुद्धा करताना तुम्हाला इन्स्टंट प्रवास पाहिजे म्हणून तुम्ही गाडी काढता सारखंच. चालायलाच नको, म्हणजे स्लो काहीच नको म्हणून चालणं पळणं, गाडी नका काढू रे बाबा, चाललं पळलं पाहिजे. तर तुम्ही तुमचं कॅलरीज बर्न कराल. इन्स्टंट फूड खूप जास्त खाऊ नका रे, काहीतरी खा रे. मला सुद्धा आवडतं की असं नाही मी अजिबात काही खात नाही इन्स्टंट फूड वगैरे, मी आता डाएट कॉन्शियस आहे. ठीक आहे ना, डाएट उगाच शब्द खराब करून ठेवला आपण. म्हणजे तुम्हाला काहीतरी फॅडच कशाला पाहिजे. आता बिचारे एवढं चांगलं काम करतात डॉक्टर जगन्नाथ दीक्षित, तुम्ही ऐकलं असेल, दीक्षित डाएट. ते जे सांगतायत त्यामध्ये खरं तर काही रॉकेट सायन्स नाही. सिम्पल सांगतायत जे पूर्वापारपासून आपल्याला माहिती आहे. बाबा 2 टाइम पोटभर जेवायचं, आधीमध्ये सारखं खायचं नाही. पूर्वी तेच करत होतो आपण. शेतात जाताना भाजी भाकरी बांधून येत होतो, सकाळी निघताना न्याहारी करून जायचो, दुपारी जेवायचं, संध्याकाळी घरी आले की जेवायचं, झोपायचं. सारखं डबे उघडून काय खात नव्हतो आपण. हा सारखं फास्ट फूड आहे की नाही. हात घातला की इकडे काहीतरी निघते, इकडे मिठाईचं दुकान, इकडे मिठाई घेऊन आलाय, पाहुणा घेऊन आलाय. पूर्वी दिवाळी आली, सण आला, होळी आली तर पुरणपोळी करायचो, पण गोडधोड खायचो. आता काय झाले, गल्लीमध्ये 2 दुकानं सोडली की तिसरं मिठाईचं दुकान. मी तर म्हणतो की फास्ट फूडची दुकानं, मिठाईची दुकानं हे काढायला ना, अच्छा लायसन्स लागतं मान्य, पण ना खरोखर त्याला जसं दारूच्या दुकानाला लायसन्स असतं ना कंपल्सरी, दारूच्या दुकानात लोक दारू जास्त पिणाऱ्याला दारुडा बेवडा म्हणतात. शब्द आहे की नाही. मला सांगा, जास्त खाणारा, अति फास्ट फूड खाणारा, व्यायाम न करणारा, जाड्या ढोल्या झालेला माणूस जो असतो किंवा बाई असते, त्याला काय शब्द नाही, अति खाणाऱ्याला खादाड म्हणू शकतो, म्हणतात. पण खादाड हे सुद्धा आपण चांगलं असते. हा कौतुक असतं, कौतुक खायला लागतं बरं का, बरोबर ना. अरे बाबा खायला लागतंय, कौतुक करायचं, बास करा. अवघड परिस्थिती झाली आहे माझ्या ओपीडी मध्ये. मी आता बघतो ना, म्हणजे आता माझं वय 50, त्यामुळे आता जवळपास माझ्याकडे येणारे बऱ्यापैकी आता वय होत चालल्यामुळे जे येतात ते माझ्या लहानच असतात. म्हणजे 20, 25, 30, 40 ही सगळी माझ्या लहान, 45 वाली. पण सगळे आजकाल ना 90 किलो, 100 किलो, 110, 120, 130 किलो इतकं कॉमन झालंय ना. माझ्या लिटरली माझ्या ओपीडीतला अर्धा वेळ त्यातच जातो. मी स्वतःला सांगतो, थंडरक नको बोलू, तो कुठला पिक्चर, नाना पाटेकर.
शांत बैठ मजनूभाई तसं मी करायचा प्रयत्न करतो, नको सारखा बोलू, वेळ जातोय, पण मला राहवत नाही रे. लिटरली प्रत्येकाला, अरे काय बा तुझं वय किती, 22, तुझं वजन किती आहे रे, 109 किलो 110 किलो, काय करतोस तू, सॉफ्टवेअर इंजिनियर पुण्याला काम करतो, किंवा नाही मी ड्रायव्हर आहे, मला वेळच मिळत नाही व्यायाम करायला. अगदीच असं नाही की श्रीमंतांचा हे प्रॉब्लेम आहे, अगदी ग्रामीण भागातला जरी असला एखादा माणूस तरी सुद्धा शेती करतो, भरपूर काम असतं. काय काम असतं, गाडीला किक मारतो आणि रानात जातो आणि कामं करून घेतो. अरे हालचालच नाही हे सगळं. आणि गावागावामध्ये दुकानं झाली, हॉटेलं झाली, ढाब्यावर जेवायला जात आहेत, हॉटेलात खायला जात आहेत, सगळीकडे आता सातारला जाऊन मॅकडॉनल्ड्स मध्ये खा. या सगळ्या गोष्टीमुळं ठीक आहे ना, वन्स इन वाईल हे सगळं करा, पण सारखंच ते केल्यामुळं, अति कॅलरीचा मारा झाल्यामुळं, फास्ट सगळं झाल्यामुळं अवघड होत चाललंय, वजन वाढत चालली आहेत, फिटनेस कमी होत चाललाय. मी तर म्हणतो कोरोनाच्या पेक्षा जास्त मोठं हे संकट आपल्यावर आहे, जे दिसत नाही, एवढ्या डोळ्याने आपण बघतोय. पण आपण आपला अमेरिका होत चाललाय हो, किंवा पश्चिमात्य देशामध्ये जो झालाय ना ओबेसिटीचा पॅन्डेमिक झालंय, आपल्या इकडे बघता बघता फक्त शहरामध्ये नाही, ग्रामीण भागात सुद्धा, गावागावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये सगळी बघा पारावर बसलेली माणसं बघा, किंवा पोरं बघा गाडीवर बाईकवर फिरणारे, शिडशिडीत बांधायची लोकच नाही. नाही. म्हणजे कुठे बघा, सामाजिक कार्यात मग तुम्ही कुठे बाहेर फिरून बघा, नाक्यावर बघा, आपल्या सातारामध्ये घोडक्याने फिरणारी पोरं बघा, नाही तर कशी सगळी आहे अशी पहिलं संपत्ती बाहेर आणि त्यात त्यांना मोठेपणा, आणि गाडीवर बसायचं आणि गाडीचं कान पिळायचं. अच्छा, गाडीची मला पण आवड आहे, मी सुद्धा बुलेटच चालवतो, पण मी त्याचा स्वतःच्या शरीराला ताण देणं जरा असं माझं असं म्हणणं आहे की गाडीचं कान पिळून अशी भोंग करत जायला काहीच लागत नाही. आणि सहसा बघा तुम्ही हाडकुळी पोरं, ज्यांना काय नसतं ना, गाडीचं वजन पण आवडत नाही, व्यायामाचं काय नाव नाही, पण बसताना असं बसायचं आणि गाडी अशी करत न्यायचं, आणि स्वतः तिथं पडायचं, दात पाडून घ्यायचे, लोकांचा पण जीव धोक्यात. आणि दुसरं टोक ते एकदम जाड माणसं, भलीच्या भली, मोठीच्या मोठी, आणि सारखी गाडी, म्हणजे गाडी एवढीशी माणूस केवढा. हे सगळं जे चाललंय ना, हे दिस इज अ व्हेरी बॅड थिंग फॉर अवर सोसायटी. एक दिवस या सगळ्याचं ना म्हणजे अतिरेक म्हणजे कडिलोट होईल आपल्या समाजाचं, असं मला वाटतं. म्हणून डाएट बद्दल, खाणं पिणं कंट्रोल करण्याबद्दल अवेअरनेस, आणि प्रमाद खा, प्रमाद व्यायाम करा, हे सगळ्या गोष्टी. एका टोकाला जाणं चांगलं नाही, हे व्यायाम सुद्धा अति करणं वाईट. आता आम्ही पळतो म्हणून नुसतं पळतच राहायचं आणि अगदी जीव जास्त पळायचं, हेही चुकीचं. आणि काहीच नाही करायचं, अरे पळून काय होते रे, उगाच माझी गुडघे बाद होतील, आणि मग अति पळाल तर काय फायदा, मग असं होतं. एखादी कुठेतरी हार्ट डिसीजची केस होते, एखादा कोणतरी माणूस बिचारा जातो, तर तो हजारात एखादा जातो, त्याचं निमित्त करून बाकीचे हजारो लाखो लोक काहीच करत नाही, व्यायाम नाही करायचा, जीव आपला भारी आणि एन्जॉय करू. म्हणजे एक हे ट्रेंड झाले ना की आय लव्ह माय सेल्फ, लव्ह युअर सेल्फ ॲज यू आर. म्हणजे जाड माणसाला जाड म्हणायचं नाही, हाडकुळ्याला हाडकुळं म्हणायचं नाही. आणि काय ते सिक्स पॅक्स मी ठेवलंय, सिक्स पॅक म्हणजे काय, हे खरं आहे की सिक्स पॅक्सच पाहिजेत, मसलच पाहिजेत. आता मला आवड आहे म्हणून मी करतो, मला आवडतं, पण जरुरी नाही की सगळ्यांनी सिक्स पॅक्स असावेत, सगळ्यांनी अगदी नुसतं जिमच करावी आणि मॅरेथॉनच पळावं. एक बेसिक लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी असावी, खाण्यावर कंट्रोल असावा, तुमची शरीराची लवचिकता असावी. तुम्हाला म्हातारपणी सुद्धा खाली वाकून तुमची पायाची बुटाची लेस बांधता आली पाहिजे. माझं टार्गेट हेच आहे की वयाच्या 80व्या वर्षी, 90व्या वर्षी, 100व्या वर्षी सुद्धा खाली वागता आलं पाहिजे, उठता बसता आलं पाहिजे, जमिनीशी संपर्क करून जे काय करायला पाहिजे, मांडी घालून खाली बसता आलं पाहिजे. ह्यासाठी व्यायाम आणि फिटनेस आणि डाएटकडे लक्ष पाहिजे. जरुरी नाही की सगळ्यांनी सिक्स पॅक, कारण हेल्दी आणि फिट ह्यात पण फरक असतो. बरोबर, म्हणजे मी सिक्स पॅक वाला आहे म्हणून मला कुठला आजार नाही असं नाही. आणि एखादा माणूस थोडासा ओव्हरवेट असू शकतो, असू दे की 80 किलो 90 किलो आहे, पण तो हेल्दी आहे, तो ऍक्टिव्ह आहे, चालतोय, फिरतोय, उठतोय, बसतोय. पण याचं निमित्त करून की बाबा लव्ह युअर सेल्फ, आणि म्हणजे बोलू नका रे कोणाला, जाड माणसाला जाड बोलू नका, हे मला आवडतं. हे जाड्याला जाड आहे, मी तोपर्यंत म्हणतो तू जाड्या जायचा, वजन कमी कर. तुला राग आला का विचारतो मी पेशंटला, तो म्हणतो नाही डॉक्टर काय नाही आला का, मग काय म्हणतो नाही ढोल्या म्हणू का, तुला राग आला पाहिजे रे. मी उलट म्हणतो वाटलं पाहिजे आतमध्ये की अरे खरंच आपलं वजन वाढले, तुला राग आला पाहिजे, तुला वाटलं पाहिजे की अरे मला हे असं म्हणतंय. मग ह्या येथून म्हणतो मी, मला सुद्धा लहानपणी लोक चष्मी बॅटरी ढापण्या चिडवायचे ना चष्म्यावरून, मग तो राग डोक्यात होता म्हणून व्यायाम सुरू केला. मला बॅटरी म्हणतो काय, असा व्यायाम केला, अशी बॉडी बनवली की कॉन्फिडन्स माझा त्यामुळे वाढला. म्हणजे नवीन पिढीला व्यायाम करा हा समज देण्यासाठी ही मॅरेथॉन असेल, हे फिटनेस असेल, हे सगळ्या गोष्टी ज्या मी करतो ना, त्यामुळे माझ्या मुलांवर संस्कार झाले आपोआप. माझा मुलगा सेकंड MBBS ला आहे, पण तो अभ्यास करतो आणि व्यायाम पण करतो, जिमला पण जातो, रनिंग पण करतो. माझी मुलगी सुद्धा टेनिस खेळते, खाण्यावर तिचा पण कंट्रोल असतो, आवडतं ते खाते. बाबा आज ऑर्डर करूया, लेकरीचं जेवण मागूया, की लगेच राजू घोलेंना फोन, तेही करतो आम्ही. वन्स इन अ वाईल ऑर्डर केलं, बटर चिकन खाल्लं, बाहेर गेलो, जेवलो, हेही करायचं. पण ऑल द टाइम पेंडुलम जो असतो ना, तो असा कुठेतरी मध्ये, एकदा ह्या टोकाला, एकदा ह्या टोकाला, पण ओव्हरऑल मध्ये पाहिजे. ह्या टोकाचा अति कुठलं करू नये, बरोबर, असं मला वाटतं. म्हणून हे फास्ट नाही, स्लो, बिकॉज एनिथिंग वर्थवाईल टेक्स टाइम.
आणि स्लो अँड स्टडी विन्स द रेस, कासवाने सांगितलं आपल्याला. हो असंच आहे, अगदी खरं. आता थोडंसं आहाराबद्दल, डाएट बद्दल आपण बोलतोय, तर आजकाल आणखीन एक गोष्ट मला जाणवते आणि आता जस्ट बोलता बोलता मला वाटलं की तुमचा एक त्याच्यावरचा दृष्टिकोन बघावा काय आहे, की अरे गेला का तो, कशाने गेला, हार्ट अटॅक, बरोबर ठीक आहे. बीपीचा त्रास ना, हा बीपीचा त्रास आजकाल रेग्युलर सुरू झालाय. म्हणजे ह्या गोष्टी नॉर्मलाइज झाल्यात की अटॅकने गेला, बीपी शुगरचा त्रास आहे, डायबेटीस आहे, ह्या गोष्टी नॉर्मलाइज झाल्यात. ह्याकडे एक डॉक्टर म्हणून बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे? हाच एक्झॅक्टली आता जे मी बोलतोय त्याच धाग्याने पकडून आजच्या काळामध्ये आपला स्ट्रेस लेवल वाढलाय. स्ट्रेस म्हणजे कामाचा स्ट्रेस, कुटुंबाचा स्ट्रेस, इन्कम आपलं कमी जास्त बॅलन्स होतंय नाही होते त्याचा स्ट्रेस, त्याशिवाय आता नवीन हे आपल्या हातात जे असतं ते ज्याच्यावर आता आपल्याला सगळे बघणार आहेत, मोबाईल. त्यात तो एक स्ट्रेस झाला नकळत आपल्याला की सारखं तिथं जायचंय आपल्याला, त्यात काय मेसेज आलाय का, त्यात कुणी आपल्याला काय म्हणतोय का, मेल आलाय का, सोशल मीडियावर आपण टाकल्या पोस्टला आपल्याला कुणी काय उत्तर दिले, आपण ते किती प्रकारचे स्ट्रेस झाले. आणि त्याशिवाय मग आहाराकडे लक्ष नसल्यामुळं आणि ऍक्टिव्हिटी कमी असल्यामुळं आपोआपच बीपी वाढतोय. मी लिटरली 20-22 वर्षाच्या मुलांचा बीपी हाय असतोय, त्यांना डायबिटीस होतोय, त्यांना स्ट्रेस लेवल्स मॅनेज होत नाहीयेत, त्यांच्या ओबेसिटीमुळे त्यांच्या शरीरातलं इन्सुलिन जे आहे त्याला ते सेन्सिटिव्हिटी राहिलेली नाहीये, त्यामुळे डायबिटीस लवकर व्हायला लागलं लोकांना. मी मगाशी सांगतो ना दीक्षित सरांचं, की डॉक्टर जगन्नाथ दीक्षित एवढं चांगलं काम करतायत, ते लाईफस्टाईल म्हणतात आजकाल बघा त्याला, दीक्षित लाईफस्टाईल असं म्हणतात. या डाएट वगैरे म्हणणं ना फॅड आहे, दीक्षित डाएट फॉलो करतो मी असं म्हणतात. त्यांनी ते एक प्रकारे चांगलंच झालं, त्यांच्यामुळे आज इतक्या ठिकाणी त्यांची चर्चा झाली. लोक 2च वेळा जेव्हा म्हणतात ते सिम्पल सांगता येतो, तुम्ही जर 2च वेळा जेवला, अति नाही खाल्लं तर तुमचं आपोआपच वजन कमी होईल. आणि शास्त्र सांगतं की तुमचं वजन 10% जरी कमी झालं तुमचं आता जे आहे त्यापेक्षा, तर तुमचं इन्सुलिन जे शरीर तयार करते त्याची सेन्सिटिव्हिटी वाढेल. इतकं सिम्पल आहे. अदरवाईज वजन जास्त असल्यामुळं, फॅट जास्त जमा झाल्यामुळं, सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळं इन्सुलिन काम करत नाही, मग डायबिटीस व्हायला लागलं लोकांना. मग स्ट्रेस लेवल्समुळं, व्यायामाच्या कमतरतेमुळं आणि फॅट जास्त झाल्यामुळं डायबिटीस व्हायला लागलाय. त्याच्यापासून मग हायपर टेन्शन म्हणजे बीपी वाढायला लागलाय, लोकांना हार्ट अटॅकचं प्रमाण त्यामुळे वाढलंय. सगळं कमी करण्याचाच हा सगळ्यात मोठा सिंपल मंत्र आहे की तुम्ही आहारावर कंट्रोल ठेवा, व्यायाम योग्य प्रमाणात करा. WHO ने सांगितलेल्या मानकाप्रमाणे आठवड्यातून म्हणजे 7 दिवसातनं किमान तुम्ही एक साधारणपणे 45 ते 50 मिनिटं व्यायाम केला पाहिजे. म्हणजे किती, असं फार काही नाही, टोटल 90 मिनिटं, म्हणजे साधारणपणे रोजचे 15 ते 20 मिनिटं तुम्ही जर व्यायाम केला तर एक 20 × 7 असं, म्हणजे अगदी आठवड्यातनं 4-5 दिवस तरी केलं, 20-25 मिनिटं एक सिंपल व्यायाम केला तरी पास आहे. असं नाही की तुम्ही प्रत्येक वेळेस मॅरेथॉनच केली पाहिजे आणि रोज 10-10 किलोमीटर 20-20 किलोमीटर पळायला पाहिजे, असंही नाही. रिक्वायरमेंट खूप कमी आहे व्यायामाची. दररोज केली पाहिजे. आठवड्यातनं तुम्ही एक 5 दिवस किमान, 6 दिवस, 1 दिवस कम्प्लीट आराम करा, पण 5-6 दिवस रोज 20-25 मिनिटं तरी एक ऍव्हरेज ब्रिस्क वॉकिंग करा. एक 10,000 स्टेपचा फॉर्म्युला मला खूप आवडतो, आजकाल खूप लोक ते फॉलो करतात. दररोज 10,000, म्हणजे आता माझ्या घरामध्ये 9,222 स्टेप झाले. आजचे माझे 1,000 स्टेप शिल्लक आहेत. मी चालत जातो सकाळी जिमला, चालत पळत माघारी येतो. आणि घरातल्या घरात सुद्धा आता माझं असं म्हणणं आहे की आता आपण हे अशी पॉडकास्ट जे करतोय ना, मी तुला रिक्वेस्ट करणार होतो की आपण उभं राहून करू शकतो का. चालत शक्य नाही, पण जिथं शक्य तिथं ना बसण्याऐवजी उभं राहा, आणि उभं राहण्याऐवजी चाला, आणि चालण्याऐवजी पळा जिथे शक्य असेल तिथं. म्हणजे काय होईल ना की तुमचे 10,000 स्टेप्स दिवसभरात पावलं ऍपने मोजा, मोबाईलने मोजा, पण ती झाली पाहिजेत. ते जर झालं तर तुमचं अर्ध काम झालं, अर्धी लढाई तुम्ही जिंकला. आणि सोबत त्याला मग डाएटवर लक्ष पाहिजे, तुमच्या कॅलरीज शरीराची रिक्वायरमेंट प्रमाणे त्याच्याबद्दल एक अवेअरनेसची खूप गरज आहे. तो एक टोटली वेगळा विषय, म्हणजे त्यासाठी एक वेगळा पॉडकास्ट घ्यायला लागेल आपल्याला की डाएट बद्दल. खूप असं काही रॉकेट सायन्स नाहीये, त्याला डायटिशियन पाहिजे, न्यूट्रिशनिस्ट पाहिजे वगैरे, डाएट प्लॅनच पाहिजे असं काही नाही. दीक्षित सर म्हणतात त्याप्रमाणे 2 टाइम जेवण करा आणि बाकी मध्ये अरबट चरबट काही खाऊ नका, काहीच खाऊ नका. अच्छा 2 टाइम जेव्हा म्हणजे ते पण लोक काय रेटून इतकं खायचं की ते 4 वेळेच बरोबर, तसं नाही. निहारी नाही झाली पाहिजे. नाही तर 2 टाइम रेटून जेवलं तरी तेच होणार. बरोबर, पोट भर नाही इतकं जेव्हा. आणि जुने लोक सांगतात ना 2 घास कमी खा. जेवण झाल्यानंतर गच्चच झालं पाहिजे असं नाही, 2 घास कमी खा, थोड्या वेळाने तुम्हाला छान वाटेल. आपल्याला असं वाटतं की अजून खात राहावं, आणि हे खात राहावं वाटण्यासाठी तेच आहे, जे गोड जास्त असतं, जे चमचमीत जास्त असतं ते खातच राहावं असं वाटतं. म्हणून थोडंसं मीडियम सगळ्या बाबतीत राहिलं पाहिजे. येस, आपण हे सगळं ठरवतो. आपण म्हणतो की आज सोमवार आहे, आज 1 तारीख आहे, आजपासून मी रोज व्यायाम करणार, मी व्यवस्थित खाणार, आणि मी रात्री रेग्युलर लवकर झोपणार. या 3 गोष्टी बेसिकली मी बऱ्याचदा ठरवल्यात आणि बऱ्याचदा फेल्युअर झालोय. आता थोडीशी गाडी रुळावरती यायला लागली. पण काय होतं, 5-6 दिवस झाले ना की त्यानंतर झालं, आता किती दिवस तेच करायचं, आज 1 दिवस चीट करूयात,
आणि उद्यापासून परत कंटिन्यू करूयात. पण तो चीट ज्या दिवशी होतो त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू होत नाही, पुढे खूप मोठा ब्रेक जातो. ही कन्सिस्टन्सी टिकवून ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही स्वतःला कसं मोटिवेट करता की नाही मला रोज हे करायचंच आहे, यासाठी तुम्ही काय विचार करता? हे सोपं कोणासाठीच नसतं. म्हटलं तर प्रत्येकासाठी ती लढाई आहे ना, जिंदगी हर कदम एक नई जंग है. तसं चांगल्या मार्गावर चालायचे, व्यायाम करायचे, डाएट कंट्रोल करायचे, हे इतकं सोपं नसतंच. पण काही गोष्टी असतात ज्या छोट्या छोट्या त्या सगळ्या एकत्र आले की हे शक्य होतं. म्हणजे तुमच्या आजूबाजूचं वातावरण तसं तुम्ही बनवायला पाहिजे. बरोबर. सगळ्यात महत्वाचं त्यात तुमची फॅमिली, तुम्ही तुमच्यासोबत ज्यांच्यासोबत राहता ते लोक सुद्धा तुमचे समविचारी असलेले जरा बरं पडतं, नसतील तर अवघड जातं. हे एक पहिलं. आता आमच्या बाबतीत असं आहे की मी माझी बायको दोघंही ते फॉलो करायचा तंतोतंत प्रयत्न करतो, त्यामुळे मुलांना ते फॉलो करायला लागतं. ते करतात, कधीतरी आमचाही बॅलन्स जातो, पण परत थोडक्यात काय ना, गाडी रुळावून उतरते पण परत आणत राहायचं. असा कुठला शॉर्टकट किंवा असा मास्टर स्ट्रोक किंवा हे असा महामंत्र माझ्याकडे सुद्धा नाही. पण एक मी स्वतःसाठी काय करतो की एखादं टार्गेट अचीव्ह करायचं आपलं, असं स्वतःला सारखं सांगायचं की मला आजपासून 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी काय मला असं असायला पाहिजे. म्हणजे काय, माझ्या बाबतीत म्हटलं तर मी माझं सध्याला बॉडी ट्रान्सफॉर्मेशनवर माझं लक्ष आहे की फॅट माझं खूप जास्त आहे, ते थोडंसं मला कमी करायचं होतं. गेल्या 1 वर्षभरापूर्वी मी तो सुरू केला होता विषय, तो 1-2 वर्षापूर्वी. मग मी ते टार्गेट ठेवलं. मग त्यासाठी घरामध्ये वेईंग स्केल ठेवले की ते वजन आपण दररोज सकाळी उठलं ना की आपलं एक रुटीन आहे की सकाळी उठलं की फ्रेश झालो की वजन करायचं. त्यामध्ये फॅट पर्सेंट, तुमच्या बॉडीचं मसल मास हे सगळं दिसतं. हे बघा ना, काय म्हणजे आता लोक काय म्हणतात, काय सारखं मोजून करायचं, सारखं मोजायचं, खाताना मोजायचं. अरे बाबांनो, पैसे मोजता नाही का, नाही ना, बँकेत किती पैसे जमा झाले मोजता, घड्यात किती वाजले, कामावर जायचे, टाइम संपला 5 वाजले चला घरी, ते बघता. प्रत्येक गोष्ट मोजूनच करायला लागते आपल्याला. मग हे सुद्धा मोजलंच पाहिजे ना. जर नाही मोजलं तर मग हाताबाहेर जातं. म्हणून मग एखादं टार्गेट ठेवायचं. ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी जर तुम्ही त्या दिशेनं काम करू शकता. 7 मॅरेथॉनला रजिस्टर केलं, हजारो लोक आज तेच करतात. ती झाली दुसरी पुढे एखादी मॅरेथॉन रजिस्टर करा. त्या टार्गेटच्या दृष्टीने तुम्ही करायचं म्हटलं तर तुम्हाला सकाळी उठलं, एक दिवस तुम्ही चीट करा, दुसऱ्या दिवशी लक्षात येईल अरे मग आता रात्री उशिरा झोपलो, उद्या सकाळी मला पळायला जायचंय, मला जमलं नाही उठायला, किंवा मग तुम्ही पळायला तशात पण गेला तर त्रास होतो. म्हणून झोप सुद्धा महत्वाची आहे, रिकव्हरी सुद्धा महत्वाची आहे. हे सगळं होण्यासाठी तुम्हाला स्वतःला बांधून घेण्यासाठी एखादी अशी टार्गेट अचीव्ह करण्याची ती एक आयडिया करायची. दुसरं तुम्ही अशा कंपनीमध्ये जायचा प्रयत्न करा की जे तुम्हाला याला सपोर्ट करतील, समविचारी. आता रनिंग कम्युनिटीमध्ये काय होतं की हे सगळे एकत्र येतात, ते सगळे त्याच विचाराचे असतात. सगळे म्हणतात की अरे आपल्याला उद्या पळायला जायचं, आपण झोपूया लवकर. आज पार्टीला जे तुमचे नॉन रनिंग फ्रेंड्स आहेत ते तुम्हाला फोन करून सांगणार अरे चाल ये की रे पार्टीला, सारखाच काय ते करतो, सारखाच काय व्यायाम करतो. मग तुम्हाला ते गिल्ट वाटेल. पण कुठेतरी आयुष्यात तुम्हाला काहीतरी अचीव्ह करायसाठी कधीतरी सॅक्रिफाईस करायला लागेल. एकाच वेळेस जा ना, मी सुद्धा जातो ना, महिन्यात एकदा काहीतरी बाहेर जायचं जेवायला, असं साधारण कंट्रोल करायचं. सारखाच उठून तुमचे मित्र म्हणतील तू चल, त्यांच्या नादाला लागला तुम्ही तर तुम्ही गेला, तुम्ही त्यांना तुमच्या नादाला लावलं पाहिजे. मग माझा हा प्रयत्न असतो की माझ्यामुळं माझे मित्र इन्स्पायर होतात, माझी फॅमिली इन्स्पायर होते, ते करतात, आणि त्याच्यामुळे मी जर घसरायला लागलो तर मी पुन्हा रुळावर येतो की अरे बाबा हा चांगला दिसतोय, फिट झाला, चांगला पळतोय, माझ्यापेक्षा फास्ट पळतोय, आता आपल्याला अजून चांगलं पळलं पाहिजे, आपल्याला अजून चांगलं, असं हे एकमेकाला मग देवाणघेवाण होत राहते. सो दिस सर्कल कीप्स ऑन रिपीटिंग है ना. तुमचं सर्कल चांगला निवडा, बरोबर. म्हणजे मग तुम्हाला, आणि मग युट्यूबवर सुद्धा हे चांगल्या गोष्टी बघा. म्हणजे सारखंच राजकारण, ह्या पक्षाने त्या पक्षाला केलं, हे असलं सगळं मनोरंजन म्हणून ठीक आहे. मी सुद्धा जेवताना बातम्याच बघतो, मला आवडतं. म्हणजे हे भांडणाच्या बातम्या ना, म्हणजे त्याच्यापेक्षा कॉमेडी दुसरी कोणती नाही का? मनोरंजन चांगलं होतं, पण ते तेवढ्या पुरतं ठेवा. बाकी तुम्ही तुमचा सर्कल जो आहे हा इन्फ्लुएन्स चांगला होण्यासाठी युट्यूबवर चांगल्या लोकांना फॉलो करा. मी साकेत गोखले नावाच्या युट्यूबरला फॉलो करतो. यंग मुलगा आहे, 22 वर्षाचा, पण तो डाएट इतका परफेक्ट फॉलो करतो, व्यायाम इतका सुंदर करतो, त्याची फिजिक इतकी चांगली आहे की माझं टार्गेट आहे की त्यासाठी फिजिक बनवायची. अर्थात तो 22 वर्षाचा आहे, मी 50 वर्षाचा आहे. पण अशा प्रकारे चांगले व्हिडिओ बघा, सकारात्मक थॉट्स देणारे, डाएट बद्दल ऍडवाइस करणारे, व्यायाम कसं करायचं सांगणारे, त्याला फॉलो करा. दॅट इज द बेस्ट वे टू स्टे इन्स्पायर्ड. कारण अदरवाईज तुम्ही स्वतःला मोटिवेट रोज उठून कसं करणार. बरोबर. म्हणून चांगली संगत, चांगल्या गोष्टी बघणं, प्रमाणात बघणं, आणि गोल एक ठेवायचा. मी स्वतःला हेच करतो. रोज उठलं की चालत जेव्हा जात असतो तेव्हा मी मोबाईलवर कॉन्स्टंट युट्यूबवर असेच मोटिवेशनल व्हिडिओ ऐकत राहतो. पॉडकास्ट ऐकतो, चांगले तुझे पॉडकास्ट आहेत, ऐकायला पाहिजे लोकांनी. चांगल्या लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे विचार ऐकायला मिळतात, त्यातनं शिकायला मिळतंय. हे बघा, सारखंच मिर्झापूर नको रे. मिर्झापूर बघून तुम्हाला काय मिळतं? खरे. एवढं सगळं करत असताना परत मॅरेथॉनचा म्हणून एक पुस्तक सुद्धा लिहिलं. ते पुस्तक लिहिण्यामागं काय विचार होता? हेच होतं
तू आता जे काही प्रश्न आता एवढे विचारायचं म्हणायची, हे सगळे प्रश्न की बाबा मॅरेथॉन कशी पळायची, का पळायची, तुमची साताऱ्याची सुरुवात कशी झाली, हे सगळे मला गेल्या 12 वर्षात, आता 13 वर्ष आपलं आहे 2012 सालापासून, सारखेच लोक विचारायचे. मॅरेथॉन ऑर्गनाईज करायला येणारे लोक सुद्धा विचारायचे कशी ऑर्गनाईज करायची, तुम्ही काय काय केलं, आम्ही काय करू, तुम्हाला आमचा रूट कसा आम्ही शोधायचा, मग टायमिंग चिप कशी असते, टी शर्ट कसा बनवायचा, आणि मग रनिंगला लोक कशी येणार, आमच्याकडे कोणीच पळत नाही, तुम्ही कसं काय एवढं लोकांना पाहायला लावलं. मग हे सगळं सगळ्यांना कसं प्रत्येक वेळेस सांगायचं ना, सांगून सांगून कंटाळाचं यायचं. आणि नेमकं कोविडच्या काळामध्ये वेळ मिळाला, फ्री टाइम मिळाला. काय करायचं मग, कोविड घरात बसल्या बसल्या चालून चालून व्यायाम करून कंटाळा आला की मग म्हटलं आता हे पुस्तक लिहायचं डोक्यात होतं खूप दिवसापासून, पण ते टाळत आलं होतं आतापर्यंत. मग ते शेवटी वेळ दिला आणि करून टाकलं. आणि त्यात सुद्धा 1 नंबरपासून 89 किलोमीटर, जसं कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन आहे जी मी केली साऊथ आफ्रिकेची, मी अमित शेठ पासून इन्स्पायर होऊन जी केली, त्यानंतर मी 2012 मध्ये पळायला सुरू केलं, 13 मध्ये कॉम्रेड्स मॅरेथॉन केली, 14 मध्ये कॉम्रेड्स मॅरेथॉन केली लागोपाठ 2 वेळा 90 किलोमीटर, आणि 2019 मध्ये पुन्हा तिसऱ्यांदा केली. तर ह्या कॉम्रेड्स मॅरेथॉनचे 89 किलोमीटर्स जे अंतर आहे त्यापासून इन्स्पायर होऊन मी काय केलं की ह्या 89 शब्दांवर आधारित पुस्तक लिहिलं. म्हणजे मॅरेथॉनचे रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे शूज घालायचे असतात, टी शर्ट घालायचा असतो फॉर एक्झाम्पल, तर शूजचा, टी शर्टचा, हातातलं घड्याळ असतं ज्यात आपण टाइम बघतो किती झाला, किंवा हार्ट रेट मेजर करतो, तर घड्याळाचा, हार्ट रेट हा शब्द रनर्ससाठी खूप परवलीचा असतो, तर हार्टचा, असं सगळं त्यात एक 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 पूर्ण बीपचा, रनरच्या छातीवर बीप असतो, असे सगळे शब्द घेऊन त्याच्या भोवती सगळी कहाणी लिहिली आहे, त्या शब्दावरून लिहिलं. मग असं करून ते 89 शब्दांच्या आधारे ते पुस्तक लिहिलं मॅरेथॉनचा. त्यामध्ये ट्रेनिंग पासून 17 हाफ मॅरेथॉनची स्टोरी, तुम्हाला त्यापासून जे फिलॉसॉफिकल गोष्टी शिकायला मिळतात, म्हणजे माझं एक त्यापासून एक तत्वज्ञान आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो आहे तो भाग त्यात एक कव्हर केलाय. असं सगळं 6 प्रकरणांमध्ये 6 सेक्शन्समध्ये 89 शब्द डिवाइड करून मॅरेथॉनशी रिलेटेड तुम्हाला जे काही सुचेल, जे काही तुम्हाला प्रश्न पडतील मनात, त्याचं उत्तर त्यात ऑलरेडी रेडीमेड आलंय. त्यामुळे आता कोणी जर म्हटलं मॅरेथॉन बद्दल काही विचारलं, कशी ऑर्गनाईज करायची, कसं पळायचं, आधी पुस्तक वाचा, सातारा कशी घडली, हे घ्या पुस्तक. आता ते सोपं झालं. आणि ते यजुर्वेंद्र महाजन म्हणून माझे मित्र आहेत, ते दीपस्तंभ फाउंडेशन चालवतात, खूप चांगलं काम करतायत. ते अनाथ आणि दुर्बल घटकातली जी मुलं आहेत त्या लोकांसाठी उच्च शिक्षणाची सोय करणारी मनोबल नावाची संस्था आहे. पुस्तकातून येणारे सगळे प्रोसिड्स त्या संस्थेला आम्ही डोनेट केले, की पुस्तकातून जे पैसे येतात ते सगळे त्यांना. ते डबल काम झालं, एक चांगलं काम. मॅरेथॉनच्या बाबतीत मोटिवेशनचं काम, आणि इकडं मनोबल फाउंडेशनला आमच्याकडनं मदत. फुलाची पाकळी आपल्या माध्यमातून जाते. अशा पद्धतीने पुस्तक ते 2020च्या शेवटी आम्ही ते रिलीज केलं. ओके. आता डॉक्टर साहेब, माझा शेवटचा प्रश्न आहे या पॉडकास्ट मधला, की सातारा हिल मॅरेथॉन आणि मॅरेथॉनचा हे सगळं ठीक आहे, पण आणखीन 5 वर्षांनी, आणखीन 7 वर्षांनी आपल्या सातारा हिल मॅरेथॉनचं विजन काय आहे, किंवा तुमचा पुढचं भविष्याचा वेध काय आहे? साताऱ्याबद्दल म्हणाल तर आपल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या बद्दल माझं असं स्वप्न आहे की ही आताची सुरुवात आहे, फक्त 12 वर्ष झाली. लोक म्हणतात किती जुनी झाली आपली, फेमस आहे मॅरेथॉन वगैरे, पण मला ती दृष्टी अशी दिसते की कॉम्रेड्स मॅरेथॉन ज्यापासून इन्स्पायर होऊन हे आपली इव्हेंट सुरू झाली, म्हणजे मुंबई मॅरेथॉन असेल, कॉम्रेड्स असेल, कॉम्रेड्सचा इतिहास जवळजवळ 96-97 वर्षांचा आहे. आता 2 वर्षांनी 100वी त्यांची आवृत्ती होणार आहे. तर 100 वर्षांनी त्यांची आज काय परिस्थिती, त्याचा माझा अभ्यास खूप गाढा आहे. त्याचे संयोजक सगळे माझे ओळखीचे आहेत, म्हणजे जगातल्या ऑलमोस्ट सगळ्या मॅरेथॉनचे रेस डायरेक्टर्स, भारतातल्या सगळ्या मॅरेथॉनचे रेस डायरेक्टर्स आणि टीम्स, या सगळ्यांशी माझा संपर्क येतो, बिकॉज आपली इव्हेंट सुद्धा आता त्या लेवलची आहे, त्यांच्याशी माझं रेग्युलरली हे होत असतं. त्यातून मला असं लक्षात येत आहे की आपली साताऱ्यातली किंवा महाराष्ट्रातली किंवा मुंबईतली, भारतातली सुद्धा मॅरेथॉन चळवळ म्हणा किंवा मॅरेथॉनची ही जी मुवमेंट आहे ही आताशी ना बाल्यावस्थेत आहे. अजून खूप पल्ला गाठायचा आहे आपल्या सगळ्यांनाच. साताऱ्याला तर माझं असं विजन आहे की 50 वर्षांनी कशी असेल आपली मॅरेथॉन, 100 वर्षांनी कशी असेल, आणि आपण नसल्यावर सुद्धा पुढच्या पिढ्या त्या चालवणार आहेत आपली ही चळवळ. तर त्यांच्यापर्यंत आपल्याला एक चांगलं काहीतरी त्याच्या हातात द्यायचं आहे पुढच्या पिढीच्या. त्यासाठी आम्ही सगळे मिळून आमची टीम जे काम करतोय ना, आमचं स्वप्न हे आहे की ही मॅरेथॉन अशीच घट्ट रवत जावी, त्याची पाळंमुळं डीप व्हावीत, आणि साताऱ्यासारखीच गावोगावी रनिंगची चळवळ, फिटनेसची चळवळ, मॅरेथॉनची चळवळ ही आणखी जोमाने पसरावी, हे आमचं विजन आहे. आणि त्यासाठी आमचं एक स्वप्न असं आहे की ते मोटिवेशन लोकांना मिळण्यासाठी ना एक म्युझियम बनवायचं आमचं स्वप्न आहे सातारमध्ये. येस, मी आजही तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला वाटतं ऑफिशियली कुठंच नाही अजून बोललेलो आम्ही, आणि अनाऊन्स करतोय की साताऱ्याचीच नव्हे तर मॅरेथॉन म्युझियम ही भारतात कुठंच नाहीये. म्हणजे रनिंगच्या बाबतीतल्या इतिहास सांगणारी भारतातला आणि जगातला सुद्धा, जी जगातली पहिली मॅरेथॉन जी ऑर्गनाईज झाली 1896 साली अथेन्समध्ये, तिथं ग्रीसमध्ये, तिथं मॅरेथॉन म्युझियम नावाचं एक कन्सेप्ट आहे.
जे मी बघून आलो होतो जेव्हा मी अथेन्स मॅरेथॉन पाहिलो 2014 मध्ये, तर तेव्हापासूनचं माझं स्वप्न आहे आणि आता आमचं ते टार्गेट आहे की आपण जशी तिथं ती मॅरेथॉन म्युझियम आहे जगाची, तशी भारताची मॅरेथॉन म्युझियम पहिली जी कुठंच नाही ती आपल्या साताऱ्यात आम्हाला उभारायची आहे. आणि यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललाय. आम्ही त्यासाठी फंड्स रेज करायचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला सहकार्य नेहमीच असतं, साताऱ्यातल्या सगळ्याच लोकांचं असतं, राजकारण्यांचं असतं, प्रशासनाचं असतं. त्या सगळ्यांच्या सहकार्यानं, साताऱ्याच्या आपल्या सगळ्या पब्लिकच्या सपोर्टनं, त्यांचं खूप प्रेम आहे आपल्या मॅरेथॉनवर, त्यामुळे इथपर्यंत पोहोचलो. सगळ्यांच्या सहकार्यानं आमचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल असं मला वाटतं. साताऱ्याची आपली स्वतःची मॅरेथॉन म्युझियम, संग्रहालय म्हणा किंवा मॅरेथॉन म्युझियम, वॉकिंग हिस्ट्री सगळी, वॉकिंग हिस्ट्री सगळ्या मॅरेथॉनची आपल्या सुद्धा असेल, जगातल्या सगळ्या असेल, भारतातल्या मुंबई मॅरेथॉन असेल, पुणे असेल, तर सगळ्यांचं सुद्धा एक एक दालन असेल तिथं. ओके. तर फोटो लावले जातील, मेडल्स लावले जातील, टी शर्ट लावले जातील, त्याचा इतिहास सांगितला जाईल. माझ्या मते आता स्ट्रक्चर डोळ्यासमोर रेडी आहे, Yes, yes, फक्त ते आहे. आकाराला यायचे. जागा मिळावी एखादी छान, आम्हाला अशी आमची अपेक्षा आहे, मिळावी कुठेतरी आणि त्या ठिकाणी ते उभारायचं आहे आम्हाला, हे आमचं स्वप्न आहे मॅरेथॉन म्युझियम. कुठेतरी मंडळी एक विचार आपण घेतलेला असतो की कोणतरी पळतंय, आपण पळून बघूयात, आणि त्याचं रूपांतर एका चळवळीमध्ये होतं की एका तासात 7,000 लोक फॉर्म भरतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री नाही मिळत मॅरेथॉनमध्ये. तर या सगळ्या ध्येयवेड्याची सुरुवात कुठेतरी एका विचाराने झालेली होती आणि हा विचार ज्यांनी केला ते संदीप काटे सर, डॉक्टर आहेत जे, ते आपल्या पॉडकास्टला आले आणि त्यांनी खूप मौल्यवान माहिती आपल्याला दिली. त्यासाठी डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू, माय प्लेजर.